हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. करंट वीकली राउंडअपच्या या सेशनमध्ये मी मंगेश कुलकर्णी आपलं स्वागत करतो. यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह या परीक्षांसाठी जे महत्त्वाचे द हिंदू आणि पीआयबी मधले करंट अफेअर्स आहेत ते आपण या सेशन्समध्ये डिस्कस करतोय. दर सोमवारी आपलं हे सेशन होते, तसं आज होतंय. ठीक आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 30 जून पासून ते 5 जुलै 2025 आणि कालचा रविवार पण त्यामध्ये घेतलेला आहे, म्हणजे 6 जुलै आपण म्हणू शकतो. 6 जुलै 2025 पर्यंतच्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. स्पेशली म्हणजे या सेशनमध्ये आपण इन्फोग्राफिक्स च्या स्वरूपामध्ये या सगळ्या बातम्या बघणार आहोत. ठीक आहे. यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी अत्यंत महत्त्वाचं असं हे सेशन तिथे आपल्यासाठी राहणार आहे. ठीक आहे. सो स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिली बातमी जे मागच्या आठवड्यामध्ये एक आढावा पूर्ण आपण त्याचा घेतोय. तर मागच्या आठवड्यामध्ये पहिली बातमी आपल्याला जे बघायला मिळाली किंवा महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे तर 3 लँग्वेज पॉलिसी जे प्रायमरी एज्युकेशनसाठी ते लागू करण्याबद्दल प्रयत्न चालू होते. सो ते तिथे स्क्रॅप केलेली आहे. ठीक आहे. 3 लँग्वेज पॉलिसी फॉर प्रायमरी एज्युकेशन म्हणजे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे 3 लँग्वेज पॉलिसी आणण्याबद्दलचं पूर्ण डिस्कशन सुरू होतं. सो ते सध्या त्याला स्क्रॅप केलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि मग आता नेमकं काय करणार आहे गव्हर्नमेंट, तर गव्हर्नमेंट आता एक कमिटी बनवणार आहे. त्या कमिटीचं नाव आहे नरेंद्र जाधव कमिटी, जे इकॉनॉमिस्ट आहेत, एज्युकेशनिस्ट आहेत आणि फॉर्मर राज्यसभा मेंबर पण आहेत. सो ती कमिटी बनणार आहे नरेंद्र जाधव कमिटी आणि त्यांचे रेकमेंडेशन्स मग तिथे कन्सिडर केले जातील. ठीक आहे. आता एकतर 16 एप्रिलला आणि 17 जून या 2 तारखांना 2 गव्हर्नमेंट ऑर्डर आलेल्या होत्या या संबंधित 3 लँग्वेज पॉलिसी संबंधित. तर या गव्हर्नमेंट ऑर्डर देखील तिथे आता ऑफिशियली कॅन्सल झालेले आहेत. आता अजून एक मुद्दा काय किंवा 3 लँग्वेज पॉलिसी पूर्णपणे कॅन्सल झालेली आहे का, तर ही आता सेकंडरी एज्युकेशन साठी आपल्याकडे लागू आहे, नॉट फॉर प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे. हा एक मुद्दा आपल्याला इथे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ही झाली आपली पहिली बातमी. जस्ट अ सेकंड. हा, ही झाली आपली पहिली बातमी. आता आपण येऊ आपल्या दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी आहे सेन्सस बद्दलची. सेन्सस आता पूर्ण ते प्रोसेस चालू झालेली आहे. सेन्सस बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आता एकतर आपण म्हणलं ऍडमिनिस्ट्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बऱ्याचशा गोष्टी सुरू होत आहेत आणि मग त्या अँगलनी आपल्याला ही एक बातमी तिथे बघायला मिळते किंवा सेन्ससचं जे ऑफिस आहे त्यांनी राज्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तयारीला लागा म्हणून. आणि जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांच्या किंवा तालुक्यांच्या बाउंड्रीज मध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत करून घ्या. ही एक बातमी आलेली होती आणि त्यामध्ये अजून काही पॉइंट त्यांनी ऍड केलेले होते. जसं सेन्सस 2021 हे नाव होतं, कोविड-19 पॅन्डेमिकमुळे डिले झालं आणि आता जो सेन्सस होतोय त्याला मग प्रॉपरली काय नाव वापरलं जाणार आहे तर पॉप्युलेशन सेन्सस. ठीक आहे. सो पॉप्युलेशन सेन्सस 2027 असं या सेन्ससचं नाव असणार आहे. आता रिसेंट जर बघितलं आपण तर 1 एप्रिल 2026 पासून पहिली फेज याची सुरू होणार आहे सेन्ससची. पहिल्या फेजला काय नाव आहे, हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग शेड्यूल. ठीक आहे. हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग शेड्यूल ही पहिली फेज असणार आहे जी 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने राज्यांना सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही तयारीला लागा. ठीक आहे. तुमच्या काही बॉर्डर्स वगैरे ज्या असतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज त्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही चेंज करायचे करून घ्या. त्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. ठीक आहे. कारण सेन्सस म्हटल्यावरती ते जिल्ह्याच्या बाउंड्रीज, तालुक्याच्या बाउंड्रीज या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. राईट. सो त्यामुळे या गोष्टी तिथे सेन्सस ऑफिस जे आहे त्यांनी सांगितलेले आहेत राज्याला. ठीक आहे. ही एक बातमी झाली सेन्सस बद्दलची अपडेट आपण याला म्हणू शकतो एक. त्यानंतर तिसरी बातमी. आता हे इथे जो प्राणी आपल्याला दिसतोय या प्राण्याला काय म्हणतात, आपण म्हणू माकड म्हणतात, मंकी म्हणतात. बट स्पेसिफिकली हा जो प्राणी आहे याचं नाव आहे बॉनेट मॅकॉक. ठीक आहे. बॉनेट मॅकॉक हा जनरली आपल्याला साऊदर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये जास्त करून बघायला मिळतो आणि त्यामध्ये केरळ मधल्यातही बातमी. आता केरळमध्ये झालं काय की या प्राण्याची जी पॉप्युलेशन आहे ही खूप जास्त वाढताना बघायला मिळते. त्यामुळे केरळ मधल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की या प्राण्याचं स्टेरिलायझेशन केलं गेलं पाहिजे जेणेकरून काय की लोकसंख्या कंट्रोलमध्ये राहील. आता केरळमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट हा स्वतःहून निर्णय घेऊ शकते का, तर असं नाहीये. त्यामध्ये त्यांना मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजची परमिशन घ्यावी लागेल आणि ती परमिशन मागितलेली आहे केरळ फॉरेस्ट डिपार्टमेंटनी.
की आम्ही या प्राण्याचं स्टेरिलायझेशन करू का, अशी परमिशन तिथे मागितली गेलेली आहे. कशासाठी, तर जे पॉप्युलेशन वाढतंय त्याला कंट्रोल करण्यासाठी. मग हे पहिल्यांदा असं काही झालेलं आहे का की लोकसंख्या, एखाद्या प्राण्याची लोकसंख्या कसं म्हणावं त्याला, राईट, एखाद्या प्राण्याची जी संख्या आहे ती वाढती आहे, तर पहिल्यांदा असं काही केलं गेलेलं आहे का लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी. तर केरळमध्ये याच्या आधी पण एकदा असं झालेलं आहे. आता हे केरळमध्ये याच्या आधी पण एकदा असं झालेलं आहे की केरळमध्ये वाईल्ड पिग्स जे आहेत त्यांची लोकसंख्या पण अशीच वाढताना आपल्याला दिसली होती. अगेन लोकसंख्या शब्द आलाय, पण त्यांची संख्या वाढताना दिसली होती. तर वाईल्ड पिग्सला कल केलं गेलं होतं. कल करणं म्हणजे थोडक्यात त्यांना मारलं गेलं होतं. पण इथे मंकीजच्या केसमध्ये तसं केलं जाणार नाहीये, तिथे फक्त स्टेरिलायझेशन केलं जाणार आहे. ठीक आहे. सो केरळमध्ये ह्याच्या आधी काय वाईल्ड पिग, इथे फोटो पण दाखवलेला आहे बघा. आणि अजून एक कॉन्ट्रास्टिंग सिच्युएशन काय की केरळमध्ये व खूप जास्त प्रमाणामध्ये हे प्राणी यांची संख्या वाढती आहे, त्यामुळे त्यांचं स्टेरिलायझेशन करावं ही चर्चा. पण ऑन दी अदर साइड जगभरामध्ये आपण बघतो हा प्राणी जो आहे, या प्राण्याचं IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्यामध्ये या प्राण्याचं जे स्टेटस आहे ते आहे व्हल्नरेबल. ठीक आहे. काय व्हल्नरेबल आहे. व्हल्नरेबलचा अर्थ काय की या प्राण्याची जी पॉप्युलेशन आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे असा याचा अर्थ आहे. म्हणजे एकीकडे व्हल्नरेबल स्टेटस आहे, दुसरीकडे एवढे जास्त संख्या वाढलेली आहे किंवा तिथे स्टेरिलायझेशन करण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आपल्याला न्यूज मध्ये बघायला मिळाला. आता पुढे आपल्याला GS पेपर 1 मध्ये सोसायटीच्या अँगलनी आपल्याला ही एक बातमी तिथे महत्त्वाची राहू शकते. कारण GS पेपर 1 सोसायटी म्हटल्यावरती आपण म्हटलं किंवा स्टॅटिक प्रकारचा भाग असेल, बट ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. यामध्ये बरेचसे डायनामिक्स येतात किंवा रिसेंट टाइम्स मध्ये काय काय सोशल लेवलवरती गोष्टी घडतायत त्या पण आपल्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत, राईट. आणि मग त्या केसमध्ये एक महत्त्वाचा सोशल इश्यू जो येतो तो म्हणजे कोणता, तर चाइल्ड मॅरेज. तर मग राजस्थानमध्ये बन्सवारा जिल्हा जो आहे, बन्सवारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये एक SOP तयार केली गेलेली आहे त्या भागामध्ये चाइल्ड मॅरेजेसला प्रिव्हेंट करण्यासाठी. आता SOP काय आहे ते पण आपण बघू, बट बिफोर दॅट ह्या भागामध्ये नेमकं असं काय पेक्युलियर कंडिशन्स आहेत. तर बन्सवाराच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 70% जास्त लोक ट्रायबल बॅकग्राऊंडचे आहेत. आणि मग त्या केसमध्ये व्हल्नरॅबिलिटी एक अजून तयार होतीये चाइल्ड मॅरेजेस बद्दलची. ठीक आहे. काही कस्टम्स वगैरे तिथे राहू शकतात. आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर नॅशनल ॲव्हरेज जे चाइल्ड मॅरेजेसचा रेट जो आहे तो नॅशनल ॲव्हरेज आहे 23.3%. हे कुठे आलेलं आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 मध्ये हे आलेलं आहे 2019-21च्या. आणि बन्सवाराच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर हे किती बनते चाइल्ड मॅरेज रेट 25%. म्हणजे चाइल्ड मॅरेज रेट जो आहे बन्सवारा मधला तो नॅशनल ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे आणि तो पण एक इथे कन्सर्न बघायला मिळतो. आणि यामुळेच मग इथे काय केलं गेलं, आपला जो कायदा आहे प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट कधीचा आहे 2006चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या सेक्शन 13 क्लॉज 1च्या अंतर्गत इथे हे सांगितलं गेलेलं आहे की जर अशा प्रकारचे काही केसेस होत आहेत तर पहिले अशा प्रकारचे मॅरेजेस होण्याच्या आधी कोर्टाकडून इंजंक्शन ऑर्डर आणावी लागेल. इंजंक्शन ऑर्डर म्हणजेच ऑफिशियल ऑर्डर आपण त्याला म्हणतो, ती आणावी लागणार आहे आणि ती आणल्याच्या नंतरच अशा प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतात. मग यासाठी जे काही रिलिव्हंट ऍडमिनिस्ट्रेशन मधले काही ऑफिसर्स ऑथॉरिटी ज्या असतील त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील इथे चालू आहे. डिस्ट्रिक्ट लेवल ट्रेनिंग प्रोग्राम देखील इथे घेतला जातो. म्हणजे सगळं जे केलं जाते हे कशासाठी केलं जातंय तर या भागामध्ये जो सोशल इश्यू आहे चाइल्ड मॅरेजचा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. ठीक आहे. ही एक बातमी आलेली होती. त्यानंतर आपण इराण, इस्रायल, USA याबद्दल सगळ्या गोष्टी मागच्या आठवड्याभरामध्ये बघतोच आहोत. तर मग आता झालं काय किंवा इराणनी म्हणलं किंवा युनायटेड नेशनचा जो न्यूक्लिअर वॉचडॉग आहे म्हणजेच काय तर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्यापासून आम्ही सगळे संबंध तोडायला. म्हणजे ज्या पद्धतीने अमेरिकेने इस्रायलनी न्यूक्लिअर फॅसिलिटीज वरती अटॅक केले त्या पद्धतीने ते इराण म्हणते किंवा आम्हाला यांच्यासोबत संबंधच नाही ठेवायची इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. इव्हन आपण मागच्या आठवड्यामध्ये पण एका सेशनमध्ये याबद्दल बोलत होतो. तर मग IAEA जे आहे युनायटेड नेशनचं न्यूक्लिअर वॉचडॉग असं त्याला म्हणलं जाते. तर IAEA बद्दल आपल्याला काही बेसिक डिटेल इथे माहिती असल्या पाहिजे. तसं त्याची स्थापना जी आहे ते 1957 मध्ये झाली होती. ड्वाइट एसेनहोवर
यांच्या एका स्पीच मधून या ऑर्गनायझेशनचं आयडिया आपल्याला बघायला मिळते. मग त्यांच्या स्पीचचं नाव होतं ॲटम्स फॉर पीस, अशा प्रकारचं ते स्पीच होतं. आणि मग तिथून 1957 मध्ये इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली. याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ऑस्ट्रिया या देशामध्ये व्हिएन्ना नावाचं शहर आहे, तिथे याचं हेडक्वार्टर आहे. भारत पकडून 178 मेंबर आहेत. जगभरामध्ये कशा पद्धतीने न्यूक्लिअर एनर्जीचा वापर चांगल्या कामांसाठी केला जाईल म्हणजे पीसफुल पर्पजसाठी, आणि कशा पद्धतीने न्यूक्लिअर एनर्जीचा वापर वाईट कामासाठी केला जाणार नाही म्हणजे मिलिटरी वगैरे त्यासाठी, या सगळ्या गोष्टींवरती ते काम करतात. ठीक आहे. सो तो एक भाग इथे दिलेला आहे. त्यानंतर ह्याचं ओव्हरऑल फ्रेमवर्क कशावरून चालते म्हणजे IAEA कशाच्या अंतर्गत काम करते तर IAEA चा एक वेगळा स्टॅट्यूट राहतो. जसं आपलं संविधान आहे तसं IAEA चं स्टॅट्यूट आहे, त्या अंतर्गत हे काम करत राहतात. इवन यांच्या चांगल्या कामासाठी यांना 2005 मध्ये नोबेल पीस प्राइज देखील मिळालेलं आहे. ठीक आहे. अगेन इथे खाली जी लाईन लिहिलेली आहे ॲटम्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट, हे काय आहे तर हा IAEA चा मोटो आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या GS पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही बातमी आपल्याला तिथे महत्वाची आहे. ठीक आहे. अशी अजून एक बातमी आहे जी IR च्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाची आहे, ती म्हणजे क्वाड ग्रुपिंग बद्दलची. आता क्वाड म्हणल्यावरती 4 देश येतात, इंडिया आहे, USA आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया. आता या 4 देशांची रिसेंटली एक मीटिंग झाली होती, क्वाड फॉरेन मिनिस्टरची मीटिंग झाली होती. आणि या मीटिंग मध्ये तिथे सगळ्यांनी म्हणलेलं होतं की पहलगाम टेरर अटॅकला आम्ही कंडेम करतो आणि ज्यांनी कोणी हे केलेलं असेल त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, असं स्टेटमेंट तिथे दिलं गेलं होतं वॉशिंग्टन शहरामध्ये. ठीक आहे. इंटरेस्टिंगली USA मध्ये हे स्टेटमेंट दिलं गेलेलं होतं. मग आता क्वाड ग्रुपिंग बद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. पुढे PIB मध्ये पण एक बातमी आलेली ती अटॅच केलेली आहे पुढे. बट हे 4 मेंबर्स आहेत, ही पहिली गोष्ट झाली. दुसरं म्हणजे काय किंवा ह्याची आयडिया जी आहे की असं काहीतरी करावं, याची आयडिया 2007 मध्ये आलेली. 2007 मध्ये जपानचे त्यावेळेस जे प्राईम मिनिस्टर होते शिंजो आबे यांनी ही आयडिया दिलेली होती. नंतर 2017 मध्ये ह्याला पुन्हा रिवाइव्ह केलं गेलं आणि तिथून फॉर्मल मीटिंग सुरू झाल्या, कारण त्या काळामध्ये जे जिओ पॉलिटिकल टेन्शन्स होते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये क्वाडला 2017 मध्ये रिवाइव्ह केलं गेलं. आता अजून आपल्याला प्रिलिम्स मध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा हे फॉर्मल मिलिटरी अलायन्स आहे का, तर ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर हे डिप्लोमॅटिक किंवा स्ट्रॅटेजिक प्रकारचे अलायन्स याला म्हणलं जाऊ शकेल. असं काही फॉर्मल मिलिटरी अलायन्स हे नाही आहे. ठीक आहे. सो इट इज मोर ऑफ अ डिप्लोमॅटिक अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आता नेमकं हे क्वाड कशासाठी बनवलं गेलं, त्याचे पर्पज आणि ऑब्जेक्टिव्ह पण आपल्याला आन्सर रायटिंग साठी महत्वाचे राहू शकतात. पहिले तर ते म्हणलेले किंवा टू प्रमोट अ फ्री ओपन अँड इन्क्लुझिव्ह इंडो पॅसिफिक रिजन, ते एक त्यामध्ये त्यांनी त्याचं पर्पज सांगितलेलं आहे. त्यानंतर स्ट्रेंथन रिजनल सिक्युरिटी, इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड मेरीटाईम स्टॅबिलिटी, ते एक त्याचं पर्पज आहे. त्यानंतर टू सपोर्ट डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ अँड फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन इन दी रिजन ऑफ इंडो पॅसिफिक. ठीक आहे. तिथे डेमोक्रेसी कशा पद्धतीने प्रमोट करता येईल, रूल ऑफ लॉ, त्यावरती ते काम करतात. आणि अनऑफिशियली म्हणलेले, ऑफिशियली असं म्हणत नसतात पण अनऑफिशियली ते म्हणतात की या भागामध्ये चायनाचा जो डॉमिनन्स आहे त्याला काउंटर करण्यासाठी एक प्रकारे क्वाड काम करते. ठीक आहे. असं काय उघड सांगितलेलं नाहीये पण अनऑफिशियली आपल्याला ते बघायला मिळते. आता नेमक्या कोणत्या एरियाज मध्ये हे 4 देश कोऑपरेट करतात, कोणत्या सेक्टरमध्ये यांचं कोऑपरेशन आहे. पहिलं तर ते क्लायमेट चेंज आणि क्लीन एनर्जी साठी कोऑपरेट करतात. त्यानंतर क्रिटिकल टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी यामध्ये त्यांचं एकमेकांसोबत कोऑपरेशन राहते. हेल्थ आहे, पॅन्डेमिक रिस्पॉन्स आहे, तो एक भाग झाला. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. स्पेस सेक्टर मध्ये पण कोलॅबोरेट करण्याबद्दल ते बोलतात. स्पेस सेक्टर, त्यासोबत डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये देखील ते एकमेकांसोबत कोलॅबोरेट करतात. ठीक आहे. असा हा क्वाड ग्रुप आहे. GS पेपर 2 मध्ये आपल्याला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स हा टॉपिक तसाही दिलेला आहे सिलेबस मध्ये आणि त्या अँगलनी आपल्याला हे विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. आता पुढची एक बातमी आहे ती आहे फोन टॅपिंग बद्दलची. फोन टॅपिंग तसं बघितलं आपण तर आपल्याला हे एक दिसते किंवा फोन टॅपिंग पिक्चर मध्ये वगैरे आपण बघतो की फोन टॅप झालेले आहेत,
कोणता तरी एक हिरो आहे त्याचा फोन टॅप झालेला आहे, असं बऱ्याचशा जुन्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळते. पण फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कायद्याअंतर्गत आपल्या देशामध्ये होते, त्यानंतर काय नियम आहेत, कधी करता येते, याबद्दलच्या काही डिटेल्स आपल्याला अशा बातम्यांमधून मिळू शकतात. तसं आता मद्रास हायकोर्टनी एक फोन टॅपिंग वरती डिसिजन दिलेला होता. मग मद्रास हायकोर्टनी काय म्हणलेली की रोज रोजची गोष्ट नसती नाही फोन टॅपिंग, चला काय जमायला नाही तर फोन टॅपिंग करून आपण बघू, इन्व्हेस्टिगेशन करू. तर फोन टॅपिंग करायचं म्हणलं तर त्याला खूप जास्त विचार करून तो डिसिजन घ्यावा लागेल. म्हणजे असं नाहीये किंवा रोज होणार आहे, इट विल बी इन दी इमर्जन्सी सिच्युएशन्स, राईट. सो कोर्टाने काय म्हणलेलं आहे, मद्रास हायकोर्टाचा निर्णय काय होता, पहिले तर ते म्हणले की आम्ही रिजेक्ट करतो ह्या अपीललाच, which ask for expanding phone tapping powers under section 5 clause 2 of Indian Telegraph Act 1885. सो पहिले जे पेटिशन आलेलं होतं किंवा तुम्ही काय करा तर फोन टॅपिंग पॉवर्स वाढवा सेक्शन 5 क्लॉज 2 ऑफ इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1885 च्या अंतर्गत. कोर्टाने त्याला रिजेक्ट केलं. कोर्टाने म्हणलं किंवा हे एक्स्ट्रीम मेजर आहे, फोन टॅपिंग म्हणजे एकदम एक्स्ट्रीम सिच्युएशन मधली केस झालेली आहे आणि जर असं करत राहिलो आपण सारखं सारखं तर इट विल व्हायोलेट आवर राईट टू प्रायव्हसी विच इज अ फंडामेंटल राईट. ठीक आहे, यामधून एक मुद्दा जो क्लिअर होतो किंवा फोन टॅपिंग कोणत्या कायद्याअंतर्गत आपल्याकडे केलं जाते आणि फोन टॅपिंगच्या पॉवर्स कशा आहेत हे कुठे दिलेलं आहे तर सेक्शन 5 क्लॉज 2 ऑफ इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1885 मध्ये हे दिलेलं आहे. आता सेक्शन 5 क्लॉज 2 मध्ये नेमक्या काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, कधी कधी फोन टॅपिंग परमिट होते. तर पहिले तर पब्लिक इमर्जन्सी जर असेल तर तिथे फोन टॅपिंग परमिट केलं जाते. त्यासोबतच जर फोन टॅपिंग करणं हे जनरल पब्लिकच्या सेफ्टी इंटरेस्ट मध्ये असेल तर तिथे ह्याला फोन टॅपिंग तिथे केलं जाते. इव्हन प्रायव्हसी बद्दल त्यांनी पुढे अजून काही मुद्दे दिलेले होते किंवा राईट टू प्रायव्हसी हा आर्टिकल 21 म्हणजे राईट टू लाईफ अँड लिबर्टीचा भाग झालेला आहे आणि ह्याला एकदा UPSCने प्रिलिम्स मध्ये विचारलं पण होतं. सो राईट टू प्रायव्हसी इज पार्ट ऑफ आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि सुप्रीम कोर्टाने देखील वेगवेगळ्या केसेसमध्ये राईट टू प्रायव्हसीला रेकॉग्नाइज केलेलं आहे. याआधी 1996 मध्ये PUCL केस जी झाली होती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी PUCL, त्या केसमध्ये पण राईट टू प्रायव्हसी बद्दल बोललं गेलं होतं आणि एकदम क्लिअर कट वे मध्ये 2018-19 मध्ये जे KS पुट्टास्वामी केस झाली होती, ज्यानंतर राईट टू प्रायव्हसीला तिथे फंडामेंटल राईट डिक्लेअर केलं गेलं होतं, त्या केसमध्ये पण राईट टू प्रायव्हसी बद्दल बोललं गेलेलं आहे. ठीक आहे, सो फोन टॅपिंग त्याबद्दलचं नेमकं लीगल बॅकग्राऊंड काय आहे आणि नेमकं सध्या कोर्टाचा स्टँड काय आहे या गोष्टी इथपर्यंत आपण बघितल्या. आता GS पेपर 2 मध्ये गव्हर्नन्स नावाचा आपल्याला टॉपिक आहे. गव्हर्नन्स नावाचा टॉपिक आहे GS पेपर 2 मध्ये आणि त्या कॉन्टेक्स्टनी एक पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी इनिशिएटिव्ह तिथे घेतला गेलेला आहे तामिळनाडूमध्ये. आता बऱ्याचदा काय होते PDS, इव्हन आपण बघतो की PDS पण आपल्याला सिलेबस मध्ये दिलेले पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे GS पेपर 3 मध्ये. पण PDS म्हणजे रेशन शॉप जे आहेत त्या रेशन शॉप मधून लोकांना होम डिलिव्हरी करणं सगळ्या एसेन्शियल कमोडिटीजची, त्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह इथे घेतला गेलेला आहे. सो तामिळनाडू गव्हर्नमेंट बिगिन्स ट्रायल फॉर डोअर डिलिव्हरी ऑफ एसेन्शियल कमोडिटी. पायलट प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे साऊथ चेन्नईमध्ये, सध्या याला ट्राय करून बघितलं जाते साऊथ चेन्नईमध्ये. ठीक आहे, आता नेमकं इथे काय केलं जाणार आहे तर PDSच्या जे दुकान आहेत, PDS शॉप जे आहेत, तिथून एसेन्शियल कमोडिटीज लोकांना घरी तिथे घरापर्यंत पोहोचवलं जाईल. मग एखादा माणूस म्हणला की मी आज ना मला वेळ नाही आहे तर तुम्ही मला घरी डिलिव्हरी करून द्या, मग ते डीमार्ट टाईप नाही आहे. तर इथे काय म्हणलेलं की ज्या व्यक्तीला खरंच तिथे प्रॉब्लेम आहे त्या PDS शॉप पर्यंत येण्यासाठी त्या व्यक्तीलाच हे डिलिव्हर केलं जाईल. मग त्यासाठी इथे काय केलेलं आहे तर हा पूर्ण जो इनिशिएटिव्ह आहे इट फोकस ऑन सिनियर सिटीजन अँड पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग पॉप्युलेशन, या दोघांसाठी हा इनिशिएटिव्ह तिथे घेतला गेलेला आहे. आता नेमकं हे कसं काम करणार आहे तर हे ट्रक तिथे असाइन केलेले आहेत, 10 ट्रक आहेत. प्रत्येक ट्रक एकेका PDS शॉपला असाइन आहे किंवा फेअर प्राइस शॉपला असाइन. आता त्या ट्रक मध्ये एकतर त्या दुकानात मधला जो दुकानदार आहे तो असणार आहे अलॉंग विथ ड्रायव्हर. ठीक आहे, जो PDS शॉप जे आहे तिथला जो शॉपकीपर आहे तो असणार आहे. जे धान्य तिथे द्यायचं आहे ते धान्य त्या ट्रक मध्ये भरलेलं असेल. एक वजन काटा असणार आहे आणि एक बायोमेट्रिक स्कॅनिंग डिव्हाइस पण तिथे असणार आहे
जेणेकरून लोकांना लगेच ते धान्य देता येईल. असा हा इनिशिएटिव्ह तामिळनाडूने घेतलेला आहे. मग असं काय प्रिलिम्स मध्ये वगैरे विचारलं जाते का? तर प्रिलिम्स मध्ये नाही, पण जीएस पेपर 2 मध्ये गव्हर्नन्स, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी या रिलेटेड जर तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल्स उत्तरामध्ये लिहायचे असतील तर तिथे तुम्हाला याचा वापर नक्कीच करता येऊ शकेल. ठीक आहे. देन पुढे एक स्कीम कॅबिनेटने अप्रूव्ह केलेली आहे, एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. आता ही कॅबिनेटने रिसेंटली अप्रूव्ह केलेली स्कीम आहे, जी कोण इम्प्लिमेंट करणार आहे तर EPFO एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन याद्वारे याला इम्प्लिमेंट केलं जाणार आहे. आणि एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह ही स्कीम मग कोण ऍप्लिकेबल आहे तर हे सगळे असे एम्प्लॉयर जे EPFOच्या अंडर रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्यांना या स्कीम मध्ये पार्ट घ्यावा लागणार आहे. एम्प्लॉयर आपण म्हणतोय. ठीक आहे. आता नेमकं या स्कीम मधून एम्प्लॉईला काय बेनिफिट मिळतील, म्हणजे जर तो व्यक्ती एका फॉर्मल सेक्टरमध्ये नोकरीला लागतोय तर त्याला काय बेनिफिट मिळणार आहेत. पहिले तर काय, किंवा जो फर्स्ट टाइम एम्प्लॉई आहे पहिल्यांदाच, म्हणजे ह्याच्या आधी तो EPFO रजिस्टर्ड कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत नव्हता, फर्स्ट टाइम एम्प्लॉई जो आहे हु इज रजिस्टर्ड विथ EPFO त्यासाठी ही स्कीम पहिले तर लागू होणार आहे. दुसरे एक कंडिशन पण ठेवलेली आहे, हे सगळ्या अशा एम्प्लॉईसाठी आहे ज्यांचा पगार 1 लाख रुपयापर्यंत आहे. हा मुद्दा झाला. आता नेमका बेनिफिट यामध्ये काय मिळणार आहे तर त्या व्यक्तीला जो नवीनच आता EPFO रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन मध्ये कामाला लागलाय त्या व्यक्तीला काय होणार आहे, 1 मंथ EPF वेज तिथे मिळणार आहे 1 महिन्यापर्यंतचं, आणि ते अप टू ₹15,000 म्हणलेलं की 15,000 पर्यंत मॅक्सिमम 1 महिन्याचं EPF वेज त्या व्यक्तीला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये ऍज अन इन्सेंटिव्ह दिलं जाईल. पहिली इन्स्टॉलमेंट ते कामाला लागल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये पहिली इन्स्टॉलमेंट मिळेल. दुसरी इन्स्टॉलमेंट 1 वर्ष म्हणजे 12 महिन्याच्या आतमध्ये मिळेल. फक्त कंडिशन काय की जो फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम जो असतो तो कंप्लीट झालेला असला पाहिजे त्यांचा. ठीक आहे. मग हे नेमकं हे कशासाठी केलं जातंय तर अल्टिमेटली जॉब क्रिएशन वाढावं, फायनान्शियल सपोर्ट नवीन एम्प्लॉईजला मिळावा, या अँगलनी ही पूर्ण स्कीम तिथे बनवली गेलेली आहे. ठीक आहे. तो एक भाग झाला. एक जस्ट अपडेट राहू द्या किंवा नेमक्या नवीन कशा गोष्टी होत आहेत तर त्यामध्ये अपडेट एक राहू द्या, किंवा मान्सूनचं सेशन जे आहे पार्लमेंटचं, मॉन्सून सेशन ऑफ पार्लमेंट हे 21 जुलै पासून सुरू होणार आहे. 21 जुलै आणि ते 21 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. आता हे जे डेट्स आलेले आहेत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या डेट्स मध्ये आपण बघतो किंवा 1 वीक किंवा 1 आठवडा जास्त चालणार आहे, म्हणजे जेवढं ठरलेलं होतं त्यापेक्षा 1 आठवडा जास्त मॉन्सूनचं सेशन यावेळेस होणार आहे पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. आणि मग त्यावरून एक काय बोललं जाते की होऊ शकेल की यावेळेस पार्लमेंटमध्ये ज्या चर्चा होणार आहेत त्यामध्ये हेवी लेजिस्लेटिव्ह अजेंडा असावा, त्यामुळे 1 आठवडा जास्त टाइम इथे दिला गेलेला आहे. फक्त आता काय माहिती असू द्या 21 जुलै ते 21 ऑगस्ट मॉन्सून सेशन आहे आपल्या पार्लमेंटचं. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या करंट कनेक्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये जे GI टॅग कॉन्ट्रोवर्सी आहे त्याबद्दल बोलत होतो, आणि मग प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यामधली पूर्ण कॉन्ट्रोवर्सी आपण तिथे डिस्कस केली. इव्हन त्याच व्हिडिओमध्ये आपण हेही बोललो होतो किंवा प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल हे असं म्हणजे सांगून जर तुम्ही केलं असतं किंवा आम्ही तुमचं कोल्हापुरी चप्पल आहे ती आम्ही तिथे शोकेस करतोय, पण तसं न करता त्यांनी काय केलं किंवा आमची त्या म्हणून दाखवलं. मग असं करण्याच्या ऐवजी दोघांनी कोलॅबोरेट केलं तर एक नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकतात. हे त्या व्हिडिओमध्ये देखील आपण बोलत होतो, आणि ही बातमी पण आपल्याला इथे बघायला मिळते किंवा टॉप प्राडा ऑफिशियल्स टू मीट कोल्हापुरी चप्पल आर्टिसन्स अँड इंडस्ट्री बॉडी. आता या येत्या आठवड्यामध्ये त्यांची मीटिंग होणार आहे. प्राडा ऑफिशियल्स, कोल्हापूर चप्पल बनवणारे जे कारागीर आहेत ते, आणि त्यासोबतच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर यांची मीटिंग होणार आहे किंवा कशा पद्धतीने कोलॅबोरेट करता येईल त्याबद्दल. आता जर बघितलं तर हे आपण बघतो किंवा 2019 मध्ये GI टॅग स्टेटस मिळालेला आहे कोल्हापुरी चप्पलला. अप्लाय केलेला आहे 2009 मध्ये, पण 2019 मध्ये GI टॅग स्टेटस आहे. आता हा जो GI टॅग स्टेटस आहे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधल्या काही जिल्ह्यांना मिळून आहे. ठीक आहे. आणि त्यातही आपण काय बघतो की या दोन्ही त्या राज्यांमधल्या 8 जिल्ह्यामध्ये मिळून 1 लाखापेक्षा जास्त असे आर्टिसन्स आहेत
की जे ह्या क्राफ्टवरती डिपेंड करतात. त्यामुळे एक बऱ्यापैकी चांगला एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण तिथे राहू शकते, त्याबद्दलही एक्सप्लोर केलं जाऊ शकेल. आता कोल्हापुरी चप्पल बद्दल अजून एक काय आपल्याला दिसते की पूर्ण हाताने हँडमेड आहे, लेदरचा वापर करून बनवलं गेलेलं आहे. यामध्ये ना कोणता डिंका आहे, ना कोणते खिळे आहेत, ना कोणता नायलॉनचा धागा आहे. ठीक आहे, जे थ्रेड्स आहेत ते पण लेदरचेच आहेत आणि लेदरचं टॅनिंग जे झालेलं आहे ते नॅचरल व्हेजिटेबल डाईसचा वापर करूनच तिथे झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारची आपली ही कोल्हापुरी चप्पल आहे. आता मीटिंग यांची होणार आहे, बघू आता या आठवड्यामध्ये काय काय पुढे आपल्याला बातम्या अजून येतात. ठीक आहे, आता पुढची बातमी आपण ग्लोबल साऊथ हा शब्द बऱ्याचदा ऐकतो. ग्लोबल साऊथ म्हणजे काय, तर जगामधले असे देश आहेत एकतर जे लेस डेव्हलप्ड आहेत, डेव्हलपिंग आहेत किंवा अंडर डेव्हलप्ड आहेत. दुसरा अजून एक शब्द आपण ऐकतो ग्लोबल नॉर्थ, जे कंपॅरेटिव्हली मोर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. तर इथे होतं काय किंवा ग्लोबल डेव्हलपमेंट फायनान्स जो आहे त्याला रिफेज करण्याची गरज आहे, अशा प्रकारचं एक न्यूज आर्टिकल आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये द हिंदू मध्ये बघायला मिळालं. आता होतं काय किंवा ग्लोबल साऊथ मध्ये जे कंट्रीज आहेत, मग ते लॅटिन अमेरिका मधले असतील, आफ्रिकेमधले असतील किंवा आशिया खंडातले काही देश असतील, आता यांचं होतं काय किंवा डेव्हलपमेंटसाठी यांना पुरेसा फायनान्शियल सपोर्ट त्यांच्याकडे नाहीये, पुरेसा फायनान्स अवेलेबल नाहीये. मग त्या केसमध्ये या देशांना ग्लोबल नॉर्थ मधल्या काही देशांनी किंवा इतर कोणत्याही देशांनी हेल्प करणं जास्त गरजेचं आहे. मग ते ग्लोबल डेव्हलपमेंट फायनान्स आपण त्याला म्हणतोय. मग आता सुरुवात त्या आर्टिकलची होते भारताचा नेमका रोल काय आहे, इंडियाज रोल इन ग्लोबल साऊथ. तर आपण नेहमी अशा प्रकारचे जे देश आहेत ज्यांना खरंच फायनान्सची गरज आहे त्यांना वेळोवेळी आपण डेव्हलपमेंट कोऑपरेशन त्यांच्यासोबत करतोय. आता हे जर आपण बघितलं तर मागच्या काही वर्षांमध्ये दुप्पट झालेलं आहे जेवढा आपण अमाऊंट त्यांना दिलेली आहे. तसं इथे $3 बिलियन होतं 2010-11 मध्ये, आता ते $7 बिलियन झालेलं आहे 2023-24 मध्ये. सो सिग्निफिकंटली ऑलमोस्ट दुप्पटच झालेलं आहे आपण जो डेव्हलपमेंट फायनान्स त्यांना देतोय, ती अमाऊंट दुप्पट झालेली. आपण त्यामध्ये अशा देशांमध्ये कशा पद्धतीने कॅपॅसिटी बिल्डिंग करता येईल, लोकांच्या कॅपॅसिटीज कशा वाढवता येतील, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशा करता येऊ शकतील, त्यासोबतच मार्केट ऍक्सेस कसा देता येईल त्या देशामधल्या प्रोडक्टना भारतामध्ये, त्यासोबतच त्यांना ग्रँट्स प्रोव्हाइड होतात. रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये जे 5 नेशन व्हिजिट होती त्यामध्येही काही देशांना ग्रँट्स दिल्या गेलेल्या आहेत. त्यासोबतच कन्सेशनल इंटरेस्ट रेट वरती फायनान्स देखील आपण प्रोव्हाइड करतो. या वेगवेगळ्या मोड्स थ्रू आपण काय करतो, या ग्लोबल साऊथ मधल्या या देशांना ज्यांना गरज आहे त्यांना आपण डेव्हलपमेंट फायनान्स प्रोव्हाइड करतो. पण रिसेंट टाइम्स मध्ये जर बघितलं तर या ग्लोबल डेव्हलपमेंट फायनान्स मध्ये काही चॅलेंजेस आपल्याला बघायला मिळतात. आता बऱ्याचदा काय होते की जे देश असे आहेत की जे अशा प्रकारच्या ग्लोबल साऊथ मधल्या देशांना हेल्प करतात त्या देशांचीच इकॉनॉमिक सिच्युएशन खराब चालू आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर जो ODA त्याला म्हणतात, ओव्हरसीज डेव्हलपमेंट असिस्टन्स, तो ODA श्रिंक होत चाललेला आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथ मधल्या देशांना मिळणारा फंड जो आहे तो कमी होताना आपल्याला दिसू शकतो. सो देयर इज श्रिंकेज ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंट एड किंवा त्याला ODA म्हणतात, ओव्हरसीज डेव्हलपमेंट असिस्टन्स, ड्यू टू डोनर बजेट क्रायसिस. म्हणजे जे डोनर कंट्रीज आहेत त्यांचं बजेट हल्लेलं आहे आणि ते म्हणते की आमचेच वांदे तुम्हाला कुठून देऊ पैसे, असं झालेलं आहे. दुसरं अजून काय होतंय, अजून एक पॉसिबिलिटी त्यामध्ये काय दिसतेय किंवा बऱ्याचशा असे पण देश आहेत, ग्लोबल साऊथ कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे झालेला आहे डेप्ट क्रायसिस. म्हणजे त्यांनी डेब्ट घेतलेले पण ते परत आता देणं त्यांना पॉसिबल नाही होता. सो तो पण एक मुद्दा आपल्याला दिसतोय. अगेन आता 2030 जवळ आलेला आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्याचं जे डेडलाईन आहे ती जवळ येत चाललेली आहे. आता इथे होतं काय किंवा SDG अचीव करण्यासाठी जो पैसा लागतो, म्हणजे जेवढा पैसा स्टँडर्ड एक SDG अचीव करण्यासाठी जेवढा लागणार आहे तो पैसा, त्याची व्हॅल्यू आता वाढत चाललेली. म्हणजे एक 5 वर्षाआधी जी अमाऊंट असेल आणि आत्ताच्या अमाऊंट मध्ये फरक असणार आहे इन्फ्लेशनमुळे. सो SDG फायनान्सिंग जे आहे, SDG फायनान्सिंग नीड्स या आता वाढलेल्या आहेत. म्हणजे जेवढा पैसा SDG फायनान्सिंग मध्ये लागणार होता 2015 मध्ये $2.5 ट्रिलियन एवढा तो होता आणि आता 2023-24 पर्यंत तो $4 ट्रिलियन पर्यंत येऊन पोहोचलेला. मग एवढा जर पैसा लागणार असेल तर मग हे जे ग्लोबल साऊथ मधले जे देश आहेत त्यांच्याकडे तेवढा पैसा अवेलेबल नाहीये आणि त्यामुळे SDG अचीव करणं हे लॉंग
एक आपण म्हणतो की दूरचाच आपल्याला गोल तो त्यांचा बघायला तिथे मिळतोय, कारण एवढे पैसे आणणार कुठून, तो एक मुद्दा आहे. मग इथे एक सोल्युशन काय सांगितलं जातंय किंवा ट्रायंग्युलर कोऑपरेशन करता येईल का. ट्रायंग्युलर कोऑपरेशन म्हणजे यामध्ये एकाच देशावरती लोड न ठेवता फायनान्सिंगचं इथे काय केलं जाऊ शकते, तर 3 देशांमध्ये ते डिवाइड केलं जाऊ शकते. यामध्ये एक देश जो आहे तो ग्लोबल नॉर्थ मधला तिथे राहणार, म्हणजे नॉर्थ म्हणजे डेव्हलप्ड पार्ट ऑफ वर्ल्ड मधला. एक जो देश आहे तो राहणार आहे ग्लोबल साऊथ मधला, आणि तिसरा एक देश अजून त्यामध्ये जोडला जाऊ शकतो, त्याला पार्टनर कंट्री किंवा पार्टनर ऑर्गनायझेशन म्हणलं जाऊ शकेल. सो असं तिघं मिळून जर काम केलं तर जरा अजून लोड कमी होईल ना. सो मग असं काही करता येईल का ते बघा. सो इथे दिलेलं आहे बघा, इट कंबाइन्स ट्रायंग्युलर कोऑपरेशन, इट कंबाइन्स एफर्ट्स ऑफ ग्लोबल नॉर्थ, पिवोटल साऊथ कंट्री अँड पार्टनर कंट्री. म्हणजे एक ग्लोबल नॉर्थ, एक ग्लोबल साऊथ आणि एक पार्टनर कंट्री, असं तिथे काय करता येईल का ते बघा, असं तिथे म्हणलं जाते. असं झालेलं आहे ऑलरेडी. आणि जपान जो ग्लोबल नॉर्थ मध्ये येतो, इंडोनेशिया जो ग्लोबल साऊथ मध्ये येतो, यांनी मिळून आसियानच्या पूर्ण जे देश आहेत त्यांना अशा पद्धतीने डेव्हलपमेंट फायनान्स करण्यासाठी काम केलेलं आहे. तसंच जर्मनी आणि ब्राझील, जर्मनी ग्लोबल नॉर्थ मध्ये, ब्राझील ग्लोबल साऊथ मध्ये येते, त्यांनी मोझांबिक मध्ये अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह केलेले आहेत. इव्हन इंडिया आणि जर्मनी यांचं पण वेगवेगळ्या भागामध्ये ट्रायंग्युलर कोऑपरेशन बघायला मिळते. जसं आपण म्हटलं आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका या वेगवेगळ्या खंडांमधल्या देशांमध्ये डेव्हलपमेंट फायनान्ससाठी हे तसेही काम करतात. त्यामुळे असं एक काहीतरी आपल्याला करता येऊ शकेल, ते पण इथे सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता हे आर्टिकल कशाबद्दल होतं, ओव्हरऑल ग्लोबल डेव्हलपमेंट फायनान्स बद्दल आर्टिकल होतं. GS पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तिथे आपल्याला हे मुद्दे वापरता येतील. ठीक आहे, क्लिअर आहे. आता पुढे आपण येऊ GS पेपर 3 UPSC मेन्स, MPSC मेन्स, GS पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्या कॉन्टेक्स्टनी द हिंदू मध्ये मागच्या आठवड्यामध्ये हे एक आर्टिकल आलेलं होतं, AI इन इंडिया, AI इन इंडिया स्ट्रॅटेजी मस्ट प्रिसीड मिशन, असं हे आर्टिकल होतं. आता होतं काय, किंवा आर्टिकल मध्ये जे बोललं गेलेलं आहे, किंवा आपल्याकडे ना स्ट्रॅटेजीज नाही AI रिलेटेड, आपल्याकडे आहे AI रिलेटेड मिशन. आता मिशन वेगळी गोष्ट झाली आणि स्ट्रॅटेजी वेगळी गोष्ट झाली. तर मग त्या अँगलने पहिले तर ते म्हणतात की इंडियाचं जे AI अँबिशन आहे की आपल्याला ग्लोबल पॉवर हाऊस व्हायचंय AI मध्ये. ठीक आहे. सो AI गॅरेज ऑफ दी वर्ल्ड, नीती आयोगच्या ज्या नॅशनल नीती आयोगचा जो नॅशनल AI स्ट्रॅटेजी रिपोर्ट होता, ठीक आहे, स्ट्रॅटेजी रिपोर्ट होता पण स्ट्रॅटेजी नंतर नाही बनलेली, पण नीती आयोगने रिपोर्ट काढला होता की AI वरती, आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी लिहिलं होतं की आपलं अँबिशन काय आहे, तर वी वॉन्ट टू बिकम AI गॅरेज ऑफ दी वर्ल्ड. गॅरेज मध्ये काय असते, कोणताही तुमचा गाडीला प्रॉब्लेम आला की तुम्हाला सोल्युशन गॅरेज मध्ये मिळते, तसं जगाला AI रिलेटेड काही प्रॉब्लेम आला तर सोल्युशन इंडिया देईल, असं तिथे म्हणलं जात होतं. तर मग हे आपलं अँबिशन आहे, बट आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल AI स्ट्रॅटेजी अजून नाही, असं या आर्टिकल मध्ये कन्सर्न सांगितलेलं आहे. मग सध्या नेमकं आपण AI रिलेटेड कामं करतो कसे, मग तर AI रिलेटेड कामं आपण या मिशनच्या अंतर्गत करतोय. त्याचं नाव आहे इंडिया AI मिशन, जे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मार्फत सुरू केलेलं आहे. पण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं स्ट्रॅटेजी म्हणायला गेलं तर असं कोणतं अजून तिथे नाहीये. याच्याने प्रॉब्लेम आहे काय होतो की जेव्हा आपण टेक्नॉलॉजीज बद्दल बोलतोय AI रिलेटेड, तर आपल्याला फॉरेन टेक्नॉलॉजीज वरती जास्त प्रमाणामध्ये डिपेंड राहावं लागते, आणि त्यामुळे अननेसेसरीली आपल्या ज्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीज आहेत त्या कुठे ना कुठे अंडर डेव्हलप्ड राहताना दिसू शकतात. सो तो एक मुद्दा या स्ट्रॅटेजी नसल्यामुळे होऊ शकतो. त्याला पुढे त्यांनी पूर्ण जॉट डाऊनच केलेला आहे किंवा काय काय कन्सर्न्स आहेत. पहिले आपण जसं बोललो किंवा इथे स्ट्रॅटेजीचा मुद्दा आहे किंवा मिशन्स वेगळी गोष्ट झाली, पण मिशन कॅन नॉट रिप्लेस क्लिअर नॅशनल प्रायोरिटीज विच आर एनलिस्टेड इन दी स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट, तो एक मुद्दा झाला. त्यानंतर डेटा गव्हर्नन्स, कारण AI म्हणल्यावरती खूप सारा डेटा आहे, मग त्या केसमध्ये ट्रान्सपरंट फ्रेमवर्क आपल्याकडे असं अवेलेबल नाहीये जेणेकरून लोकांचा डेटा जो आहे तो सेफ राहू शकेल. मग याच्याने एकतर काय पॉसिबिलिटी राहू शकतात, किंवा डेटा अशी गोष्ट आहे की जो वापरून मोठा बिझनेस क्रिएट करता येऊ शकेल, त्यामुळे कॉर्पोरेट्स जे आहेत त्यांचं नेहमी यामध्ये इंटरेस्ट राहणार आहे. सो इथे होऊ काय शकते किंवा कॉर्पोरेट डॉमिनन्स वाढू शकतो,
आणि एकदा असं झालं किंवा लोकांना वाटलं की नाही आमचा याच्यात काहीच फायदा नाही व्हायला, तर मग पब्लिक ट्रस्ट तिथून बेसिकली लोकांचा जाऊ शकतो. ठीक आहे, मग या गोष्टी तिथे कन्सर्न्स मध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत किंवा तुम्हाला ट्रान्सपरन्सी या सगळ्या कामांमध्ये मेंटेन करणे. त्यानंतर तिसरी गोष्ट, एआय म्हणल्यावरती जॉब लॉसचा एक नेहमी फॅक्टर तिथे येत राहतो. मग जॉब इम्पॅक्ट मध्ये काय काय म्हणलं जाते किंवा पहिले तर काय किंवा ऑटोमेशन जे आहे त्याच्याने ऑलरेडी जॉब्सवरती इफेक्ट होतोय. जसं आता IT फर्म्स जे आहेत, जसं मागच्या वर्षी 2024 मध्ये 65,000 जॉब्स 3 कंपन्या, एक तर TCS आहे, इन्फोसिस आणि विप्रो, या तिघांमधून 65,000 लोकांना ले ऑफ केलं गेलेलं आहे. ठीक आहे, तो एक मुद्दा तिथे सांगितला जातो. त्यासोबतच 26% ऑफ वर्कफोर्स इन इंडिया इज एक्सपोज टू AI. ठीक आहे, 26% AI ला एक्सपोज आहे, म्हणजे AI रिलेटेड फील्डमध्ये कामं करतात. त्यापैकी 12% जे आहेत ते जॉब लॉसच्या रिस्कमध्ये आहेत. दिस इज ऑल्सो सिग्निफिकंट नंबर. मग असं जर असेल तर आता आपण नॉर्मल जॉब्स, AI बेस्ड जॉब्स, हे जे ट्रान्झिशन आहे ते आपल्याला स्मूथ होणं गरजेचं आहे. बट देर इज नो क्लिअर प्लॅन फॉर एम्प्लॉयमेंट ट्रान्झिशन ऑर सोशल सिक्युरिटी इन सच सिनारिओ. तो पण एक मुद्दा यामध्ये सांगितला जातो. देन अजून एक AI म्हणल्यावरती काय मुद्दा समोर येतो किंवा AI म्हणल्यावर खूप सारा डेटा आहे, तो हँडल करायचा असेल तर डेटा सेंटर्स लागणार आहेत. आता हे जे डेटा सेंटर्स आहेत तिथे आपल्याला एकतर बरंच तिथे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होणार आहे, कारण ते डेटा सेंटर चालवायचे म्हटल्यावर इलेक्ट्रिसिटी लागेल, एनर्जी लागणार आहे. त्यासोबतच जेव्हा इलेक्ट्रिसिटी आहे तेव्हा हीट पण जनरेट होते, त्यामुळे कूलिंगसाठी वॉटर रिक्वायरमेंट पण राहू शकतात. सो इन दॅट केस एनर्जी आणि एन्व्हायरमेंटचा एक सिरियस कन्सर्न यामध्ये आपल्याला दिसतो किंवा देर इज मॅसिव्ह एनर्जी अँड वॉटर कन्झम्पशन आणि त्याच्यावरती जास्त काही लक्ष दिलंच जात नाही. सो दिस इज बिंग ओव्हरलुक्ड हिअर किंवा एनर्जी आणि वॉटर कन्झम्पशन जे होणार आहे. आणि जसं आपण बघतो की बेंगलोर आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये ऑलरेडी वॉटर स्ट्रेस आपल्याला दिसतो. इव्हन पुण्यामध्ये देखील वॉटर स्ट्रेस आपल्याला मध्ये बघायला मिळालेला आहे. आता या गोष्टी ज्या आहेत ह्या पण तर बघणं गरजेचं आहे AI म्हणल्यावरती. म्हणजे आपण AIचे जे चांगल्या गोष्टी आहेत त्या तर बघतोच आहे की AI ने असं केलं, गिबली बनवलं आणि तसं केलं, राईट. सो या गोष्टी आपण बघतोच आहे. बट देर आर दी अदर साइड्स ऑफ दी कॉइन ऑल्सो, त्या पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता नेमकं काय रिकमेंडेशन यामध्ये दिलं जातं या आर्टिकलमध्ये? पहिले त्यांनी काय म्हणलेलं आहे, सगळ्यात पहिले काय करा, ती AI स्ट्रॅटेजी एकदा बनवून घ्यावं. नॅशनल AI स्ट्रॅटेजी बनवा, कॅबिनेट अप्रूव्ड, ते पहिलं काम करा. दुसरं काय, किंवा गव्हर्नमेंट यामध्ये ऍक्टिव्हली काम करते की नाही हे चेक करण्यासाठी, अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी एक बनवून घ्या AI वाली, ते पण एक महत्त्वाचं आहे. त्यासोबतच एक नॅशनल स्टडी कंडक्ट करा किंवा AIचा एम्प्लॉयमेंट वरती नेमका इम्पॅक्ट कसा होतोय हे एकदा ओव्हरऑल म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी कंडक्ट करा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल किंवा नेमका इम्पॅक्ट होतोय तर कसा होतोय आणि किती होतोय. ठीक आहे, इन दी एंड काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स वेगळ्या इथे नोट करून ठेवलेल्या आहेत, कारण आपल्याला जेव्हा आपण उत्तर लिहितोय त्यावेळेस आपल्याला वरवर बोलून चालत नसते, आपल्याला प्रॉपर आकड्यांसकट बोलावं लागते. त्यामुळे नुसता आकडे पण नाही आणि आकडे कोणी सांगितलेले आहेत ते पण आपल्याला तिथे मेन्शन करावं लागते. जसं आता 2024 मध्ये इंडियाचे जे टॉप 3 IT सर्व्हिस फर्म्स आहेत, TCS, इन्फोसिस आणि काय विप्रो, यांनी 65,000 जॉब तिथे ले ऑफ केले होते. ती एक बातमी झाली. त्यानंतर ही एक संस्था आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, यांनी एस्टिमेट केलेलं होतं किंवा 26% ऑफ इंडियाज वर्कफोर्स इज एक्सपोज टू जनरेटिव्ह AI, चॅट GPT वगैरे जसे असतात तसे, आणि त्यापैकी 12% जे आहेत ते जॉब लॉसच्या रिस्क मध्ये सध्या आहेत. ठीक आहे, सो इथे IMF ला कोट करायचंय जेव्हा आपण 26% आणि 12% वाले फॅक्ट लिहितोय. त्यानंतर एनर्जी बद्दल इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांनी काय म्हटलेलं आहे किंवा ग्लोबल डेटा सेंटर इलेक्ट्रिसिटी डिमांड, पूर्ण जगभरामध्ये डेटा सेंटर जे असणार आहेत तिथे लागणारी इलेक्ट्रिसिटी डिमांड जी आहे ती दुप्पट होणार आहे बाय 2030. आणि तिथे मग आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या पॉलिसीमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या आर्टिकलमध्ये काय बोललं गेलेलं आहे की आपल्याला एक चांगली स्ट्रॅटेजी तिथे असणं गरजेचं आहे AI रिलेटेड. ठीक आहे, सो ही एक बातमी आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये बघायला मिळाली. नेक्स्ट, गिग इकॉनॉमी, गिग वर्कर्स याबद्दल वेळोवेळी तुम्ही ऐकलेलं आहे. गिग म्हणल्यावरती काय की असे जे म्हणजे एकदम असं नाही की तो व्यक्ती रुटीनली त्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. सो इट इज लाईक की तो व्यक्ती काही पर्टिक्युलर काळासाठी त्या ऑर्गनायझेशन सोबत असोसिएट झालेला आहे ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस, असं एक राहू शकते. मग आता हे जे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत
त्यांच्याबद्दल तिथे हे आर्टिकल होतं. रेकॉग्नायझिंग गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर, द नीड फॉर बेटर डेटा. आता इथे नेमकं काय म्हणलं गेलेलं आहे की आपला जो युनियन बजेटमध्ये काय झालं होतं 2025 मध्ये, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत त्यांना ऑफिशियली रेकॉग्नाइज केलं गेलं. ठीक आहे. पण आता आपला जो एक लेबर फोर्स किती आहे तो मोजणारा जो एक सर्वे आहे त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. त्या लेबर फोर्स सर्वेमध्ये गिग वर्कर्सला आयडेंटिफाय करण्यासाठी कोणतं सेपरेट कॅटेगरीज नाही आहे. त्यांना असंच म्हणजे जनरल कोणत्याही कॅटेगरीमध्ये सूट होईल तशा कॅटेगरीमध्ये त्यांना मोजलं जाते. सो हे इथे या आर्टिकलमध्ये त्याच्यावरती भर आहे. किंवा तुम्ही एका बाजूला म्हणताय किंवा बजेटमध्ये ऑफिशियली फॉर्मली यांना रेकॉग्नाइज केलेलं आहे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सला. हे पण म्हणलेलं आहे की त्यांच्यासाठी सोशल प्रोटेक्शन स्कीम्स आपण चालू करू, हे बजेटमध्ये सांगितलेलं आहे. बट ऑन दी अदर साइड पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे 2025 यामध्ये जर बघितलं आपण तर त्यांनी त्यांच्या ओव्हरऑल मेजरमेंट मेथोडॉलॉजीमध्ये कोणतेही असं चेंज नाही केलेला आहे टू कॅप्चर दी गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स. आणि मग जर असं असेल तर किती स्कीम तुम्ही काढल्या पण तुम्हाला आयडेंटिफायच नाही झाले गिग वर्कर, तर स्कीमचा फायदा देणार कोणाला, तसा एक प्रश्न यामध्ये येतो. आता आपल्याकडे 4 लेबर कोड बनलेले आहेत. त्यापैकी हा एक कोड आहे, कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020. यामध्ये एक लीगल डेफिनेशन आलेली आहे गिग वर्कर्सची. गिग वर्कर म्हणजे कोण असतात तर दोज आउटसाइड ट्रॅडिशनल एम्प्लॉई एम्प्लॉयर रिलेशनशिप, म्हणजे ट्रॅडिशनल 9 to 6 टाइपचा जो जॉब आहे त्याच्या बाहेरून काम करणारे जे ते गिग वर्कर आहेत. आता ही डेफिनेशन तसं बघायला गेलं तर एकदम हॉलो प्रकारची डेफिनेशन राहू शकते. का, कारण नेमकं ट्रॅडिशनल म्हणजे काय, एम्प्लॉई एम्प्लॉयर रिलेशनशिप म्हणजे नेमकं कसं त्याला बघतोय आपण, या गोष्टी अजूनही क्लिअर तिथे बघायला मिळत नाही. आणि त्यात PLFS मध्ये तर काय झालेलं आहे की गिग वर्कर जे आहेत पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे मध्ये गिग वर्कर्स जे आहेत दे आर काउंटेड अंडर ब्रॉड कॅटेगरी, म्हणजे वर त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन आहे. जसं त्यांना कधी कधी सेल्फ एम्प्लॉयड मध्ये काउंट केलं जाते, कधी कधी ओन अकाउंट वर्कर्स म्हणून त्यांना मोजलं जाते, कधी कधी कॅज्युअल लेबर म्हणून त्यांना मोजलं जाते. सो असं की क्लिअर कट क्लासिफिकेशन गिग वर्कर्सचं तिथे बघायला मिळत नाही. आणि त्यात अजून एक फॅक्ट पण आलेली आहे नीती आयोगचा 2022 मध्ये एक रिपोर्ट आला होता गिग वर्कर्स रिलेटेड. त्याचं नाव होतं इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी, असं त्या रिपोर्टचं नाव होतं. त्या रिपोर्टमध्ये काय म्हणलेलं आहे की आपल्याकडे जी गिग वर्कफोर्स आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कफोर्स जी आहे, इट इज एक्सपेक्टेड टू रीच 23.5 मिलियन बाय 2029-2030, म्हणजे 29-30 पर्यंत एवढे गिग वर्कर्स आपल्याकडे होणार आहेत, 23.5 मिलियन. तर मग त्यांना आपल्या लेबर फोर्समध्ये प्रॉपरली क्लासिफाय करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तेच इथे मिसिंग होताना आपल्याला दिसतंय. आता आपला हा जो कोड आहे, कोड ऑन सोशल सिक्युरिटी, त्यामध्ये फार म्हणलेलं आहे किंवा पहिले तर काय करावं, सोशल सिक्युरिटी फंड बनवावा. ठीक आहे. अनऑर्गनाइज्ड गिग वर्कर्स जे आहेत त्यांना फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही काय करा तर सोशल सिक्युरिटी फंड बनवा. हे क्लॉज 141 मध्ये सांगितलेलं आहे. तसंच हे पण सांगितलेलं आहे की एक नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड पण बनवा, जे काय करेल तर गिग वर्करसाठी वेलफेअर स्कीम्स डिझाईन करेल. हे त्या कोडच्या सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे. पण असे इनिशिएटिव्ह किती जरी म्हणलं फंड बनवा, बोर्ड बनवा, पण ऍक्च्युअल मध्ये काय किंवा जोपर्यंत PLFS डेटा प्रॉपरली बनत नाही तोपर्यंत, म्हणजे डिस्टिंक्ट कॅटेगरी तिथे क्रिएट केली जात नाही तोपर्यंत या सगळ्या इनिशिएटिव्हचा इफेक्टिव्हनेस राहणार नाहीये. कारण तुम्ही म्हटलं फंड बनवला, पैसे आम्ही अनाऊन्स केले, पण देणार कोणाला, आयडेंटिफाय तर झालं पाहिजे प्रॉपर, राईट. किंवा वेलफेअर स्कीम्स आपण बनवतोय पण त्या कोणाला त्याचा फायदा मिळणार, सो ते आयडेंटिफाय झाल्याशिवाय कसं काय कामं होणार. सो इन दॅट केस PLFSच्या या डेटामध्ये तो एक मुद्दा तिथे सांगितलेला होता. मग हा म्हणजे पार्लमेंट पर्यंत मुद्दा गेलेला होता, राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला होता किंवा काय सिच्युएशन आहे PLFS डेटामध्ये गिग वर्कर्सचं कसं काय इन्क्लुजन होणार आहे. तर तिथे त्यांनी पण सांगितलं होतं, म्हणजे राज्यसभेमध्ये उत्तर पण काय आलेलं होतं किंवा PLFS मध्ये अजूनही काही अपडेट केल्या गेलेल्या नाहीयेत स्पेसिफिकली टू आयडेंटिफाय गिग वर्कर्स. ठीक आहे. आणि तिथे मग आता प्रॉब्लेम अजून पुढे त्यांनी कंटिन्यू पण केलं होतं किंवा ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग गिग वर्क फॉर पे ऑर प्रॉफिट, इन्क्लुडिंग गिग वर्क फॉर पे ऑर प्रॉफिट आर ब्रॉडली कवर्ड अंडर एक्झिस्टिंग PLFS कॅटेगरी विच इज क्वाइट अनएम्बिग्युअस. ठीक आहे. म्हणजे हे क्लिअरच नाही आहे की नेमकं कशामध्ये ते मोजले जात, कधी एका कॅटेगरीत कधी दुसऱ्या कॅटेगरी असं होते. मग आता शेवटी मग ते आता येतात आर्टिकलच्या, ते म्हणले की आपण ई श्रम सारख्या गोष्टी केलेल्या आहेत,
अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पोर्टल बनवलंय ई श्रम नावाचं. त्यानंतर डिजिटल ID कार्ड्स आपण प्रोव्हाइड करण्याबद्दल बोलतोय. आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण कव्हर करण्याबद्दल आपण बोलतोय. पण या सगळ्या गोष्टी जोपर्यंत PLFS मध्ये प्रॉपरली डिस्टिंक्ट कॅटेगरी तिथे बनत नाही तोपर्यंत या गोष्टी इफेक्टिव्हली मॉनिटर होणार नाहीत आणि इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट देखील होणार नाहीत. असा हा पूर्ण मुद्दा आपल्याला इथे गिग वर्कर्स बद्दल बघायला मिळतोय. ठीक आहे. सो दिस इज वन इम्पॉर्टंट आर्टिकल जे गिग इकॉनॉमी वरचं आर्टिकल होतं. आणि वे फॉरवर्ड मग अजून एक त्यामध्ये एंड केलेलं आहे त्यांनी की नेमकं काय केलं पाहिजे, मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. तर फॉर इन्क्लुझिव्ह पॉलिसी मेकिंग इंडिया मस्ट रिवाइज PLFS क्लासिफिकेशन कोड. पहिले तर ते रिवाइज करून घ्या. त्यामध्ये गिग वर्करसाठी वेगळी कॅटेगरी बनवा. दुसरं अजून काय किंवा PLFS तर आहेच पण त्यासोबतच एक नवीन सर्वे इंट्रोड्यूस करा विच क्लिअरली कॅप्चर द गिग अँड प्लॅटफॉर्म वर्क. ठीक आहे. सो ते पण करा असं पण आपल्याला रिकमेंडेशन मध्ये सांगितलं जातंय. ठीक आहे. देन पुढची न्यूज होती QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बद्दल आणि हे ऑलरेडी आपण आपला करंट कनेक्टचा जो एपिसोड नंबर 3 आहे त्यामध्ये ह्याला कव्हर केलेलं होतं. सो तिथून तुम्ही याला चेक करून घ्या. डिटेलमध्ये आपण त्यावरती बोललेलो. ठीक आहे. नंतर बातमी येते एलॉन मस्क यांनी बॅक केलेला जो स्टारलिंक प्रोजेक्ट आहे स्पेस बेस्ड सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. सो स्टारलिंक प्रोजेक्ट मध्ये रिसेंटली श्रीलंका एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे. म्हणजे श्रीलंकेमध्ये आता स्टारलिंक कंपनी एंटर झालेली आहे. याआधी साऊथ एशियामध्ये भूतान आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये SpaceX स्टारलिंक प्रोजेक्ट आलेला होता आणि त्यानंतर आता हे तिसरी कंट्री आपल्याला बघायला मिळते श्रीलंका. ठीक आहे. भारतामध्ये अजून आहे का तर अजून परमिशन मिळालेली नाहीये. तर स्टारलिंक लक्षात ठेवा. स्टारलिंक नावाचा जो इंटरनेट कनेक्टिव्हिटी पूर्ण सर्व्हिस आहे ही आता श्रीलंकेमध्ये अवेलेबल आहे. याच्या आधी भूतान आणि बांगलादेशमध्ये ही सर्व्हिस अवेलेबल झालेली आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट न्यूज. आता ग्लोबल साऊथ हा जो मुद्दा आहे ग्लोबल साऊथ याबद्दल या आधी पण आपण एक डेव्हलपमेंट फायनान्सचं आर्टिकल बघितलं. आता जेव्हा प्राईम मिनिस्टर घानामध्ये गेलेले होते घानाच्या पार्लमेंटला प्रधानमंत्र्यांनी तिथे स्पीच दिलेलं होतं. त्या स्पीच मध्ये नेमके त्यांनी काय काय मुद्दे डिस्कस केले ते आपल्याला या इन्फोग्राफिक मध्ये इथे बघायला मिळते. पहिले तर त्यांनी ग्लोबल साऊथ त्यांचं स्टेटमेंट काय होतं ग्लोबल साऊथ व्हॉइस इज की टू कंटेम्पररी वर्ल्ड्स प्रोग्रेस. म्हणजे ग्लोबल साऊथचा जो आवाज आहे तो जगाच्या प्रगतीसाठी खूप जास्त गरजेचा आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथला जेवढं एम्पावर करता येईल तेवढं करावं असं तिथे म्हणलं गेलं. आता जेव्हा ते घानामध्ये गेलेले होते तर काय काय त्यांच्या पूर्ण फॅक्ट्स तिथे बघायला मिळाल्या. एकतर घानाने काय केलेलं आहे त्यांचा जो हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. त्याचं नाव काय ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना असं त्या अवॉर्डचं नाव आहे. त्यासोबतच प्रधानमंत्र्यांनी भाषणामध्ये अजून काय काय सांगितलं किंवा इंडिया आणि घाना यांचे रिलेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे पार डिकोलोनायझेशनच्या शेअर्ड हिस्ट्री पासून 1950s पासून आपल्याला हे इंडिया घाना फ्रेंडशिप रिलेशन्स चांगले बघायला मिळतात. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी भाषणामध्ये जगासमोर असणारे जे थ्रेट्स आहेत चॅलेंजेस आहेत ते पण मांडले. जसं क्लायमेट चेंज आहे पॅन्डेमिक आहे टेररिझम आहे सायबर सिक्युरिटी आहे. दीज आर दी मेजर थ्रेट इन फ्रंट ऑफ वर्ल्ड ते तिथे त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अजून गव्हर्नन्स रिफॉर्म्स म्हणजे जगभरामध्ये जे ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म्स आहेत ते करावे त्याबद्दल ते बोलत होते. तिथे त्यांनी हेही म्हणलेलं आहे किंवा आता सध्या क्रेडिबल रिफॉर्म्स जगामध्ये करणं गरजेचं आहे आणि G20च्या फ्रेमवर्कमध्ये आफ्रिकन युनियनची एंट्री व्हावी यासाठी त्यांनी भारताकडून सपोर्टही तिथे दाखवला आहे. देन हे भाषण जेव्हा चालू आहे तर दिस इज द फर्स्ट टाइम दॅट एनी इंडियन प्राईम मिनिस्टर ॲड्रेस घानाज पार्लमेंट. ठीक आहे. पार्लमेंटमध्ये याच्या आधी कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांनी भाषण दिलेलं नव्हतं. ठीक आहे. देन तिथल्या पार्लमेंटरी सिस्टीमलाही त्यांनी बरंच त्याची प्रशंसा केली प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी हे पण म्हणलेलं आहे की आम्ही घाना इंडिया पार्लमेंटरी फ्रेंडशिप सोसायटी जी बनलेली आहे नवीन त्याचं देखील स्वागत करतो. ठीक आहे. ही सोसायटी नवीन बनलेली आता घाना इंडिया पार्लमेंटरी फ्रेंडशिप सोसायटी. तर या सगळ्या मुद्द्यांवरती तिथे चर्चा झाली. GS पेपर 2 IRच्या कॉन्टेक्स्टनी इव्हन काही केसमध्ये प्रिलिम्समध्ये देखील हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. घानाचा मॅपही एकदा बघून ठेवा. जिथं जिथं प्रधानमंत्री गेले होते तिथला मॅप एकदा व्यवस्थित बघून ठेवा. ठीक आहे.
देन फॅक्टरी ऍक्ट GS पेपर 2 GS पेपर 3 मध्ये, पेपर 3 मध्ये जास्त करून एम्प्लॉयमेंटच्या कॉन्टेक्स्टनी फॅक्टरी ऍक्ट आपल्याला तिथे बघायला मिळू शकतो. आता गुजरातनी त्यांचा फॅक्टरी लॉ जो आहे त्या भागामध्ये, तर गुजरातनी तिथे काय केलेलं आहे, फॅक्टरी लॉ अमेंड केलेला आहे आणि हा तिथे जे विधानसभा आहे ते सेशन मध्ये नव्हतं, त्यामुळे ऑर्डिनन्स आलेला आहे. सो फॅक्टरीज गुजरात अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2025 असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि इथे नेमके काय काय प्रोव्हिजन त्यांनी आणलेले आहेत. पहिले तर त्यांनी म्हणलेलं आहे किंवा वुमेन नाऊ कॅन वर्क नाईट शिफ्ट फ्रॉम 7 PM to 6 AM विथ रेग्युलर सेफ्टी मेजर्स. ठीक आहे, नाईट शिफ्ट मध्ये आता काम करता येऊ शकते 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर डेली वर्किंग आवर्स हे आधी 9 तास होते, आता 12 तास केलेले आहेत, पण वीकली लिमिट जी आहे ती 48 तासांची ठेवलेली आहे, म्हणजे तशा पद्धतीने ते त्याला बॅलन्स करतील. त्यानंतर ओव्हरटाईम पेड, जो ओव्हरटाईम पेमेंट जे होतं ते ऑर्डिनरी रेटच्या दुप्पट तिथे केलं गेलेलं आहे. त्यासोबतच क्वार्टरली ओव्हरटाईम आवर्सची लिमिट ही 125 तासांपर्यंत वाढवलेली आहे. आणि हे सगळं करताना तिथे काय म्हणलेलं आहे, किंवा प्रॉपर सेफ्टी मेजर्स असणार आहेत आणि रिटर्न कन्सेंट लागणार आहे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयची टू वर्क इन दी नाईट शिफ्ट. सो या सगळ्या गोष्टी गुजरातमध्ये फॅक्टरी लॉ मध्ये आपल्याला बदललेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. देन पुढची बातमी होती भारतातलंच नाही तर जगामधलं पहिलं ट्रान्सजेंडर क्लिनिक पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. ट्रान्सजेंडर क्लिनिक, त्याचं नाव काय आहे तर सबरंग क्लिनिक. जसं रेनबोचे 7 कलर्स तसं ते सबरंग क्लिनिक. आधी याचं नाव मित्र क्लिनिक होतं आणि हे बनवलं गेलं होतं फार म्हणजे 2021च्या आसपास ते बनलेलं होतं. आता तेव्हा झालं काय, किंवा USAID नावाची जी संस्था आहे, USAID या संस्थेने तिथे डेव्हलपमेंट फायनान्सच्या अंतर्गत ते पैसे प्रोव्हाइड केले होते. त्याच्या वापराने ते काय झालं, चालू झालं ते क्लिनिक. ठीक आहे, त्याचं नाव काय होतं, सुरुवातीला मित्र क्लिनिक नाव होतं. मित्र क्लिनिक हे कधी 2021 मध्ये हैदराबादमध्ये सुरू झालं होतं आणि ते भारतातलं पहिलं क्लिनिक होतं जे ट्रान्सजेंडर लोकांसाठी बनवलेलं होतं. आता झालं काय, किंवा USAIDने फंडिंग स्टॉप केलं. त्यानंतर मे 2025 मध्ये टाटा ट्रस्टच्या मदतीने हे क्लिनिक पुन्हा सुरू करण्यात आलं आणि त्याचं नवीन नाव ठेवलं गेलं सबरंग क्लिनिक. तो एक मुद्दा झाला. आता हे क्लिनिक जे आहे ते ट्रान्सजेंडर कम्युनिटी मेंबरच चालवतात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. असं पूर्ण आपल्याला न्यूज बीट बघायला मिळते. हैदराबादमध्ये हे क्लिनिक आहे, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. ओके, इथे तुम्हाला फुल लिस्ट आहे. त्या फुलाचं नाव काय तर गार्सिनिया कुसुमी. ठीक आहे, फुलाचं नाव काय, गार्सिनिया कुसुमी. आता हे आसाममध्ये हे फुल सापडलेलं आहे, गार्सिनिया कुसुमी. आता झालं काय की ते एक बॉटनिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे जतींद्र शर्मा. आता यांनी काय केलेलं आहे, यांनी वेगवेगळ्या प्लांट स्पेसीजचा शोध लावलेला आहे आणि जे शोध लावलेले प्लांट स्पेसीज आहेत त्यांना एकदा त्यांनी त्यांच्या वाईफच्या नावाने त्याला नाव दिलेलं आहे, एकदा मुलीच्या नावाने आहे, एकदा वडिलांच्या नावाने आहे आणि आता हे चौथं जे त्यांनी शोध लावलेलं आहे गार्सिनिया स्पेसीज मधला, इथे त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने या फुलाच्या किंवा या झाडाला नाव दिलेलं आहे. मग आता हे नाव काय या स्पेसीजचं, तर गार्सिनिया कुसुमी असं याचं नाव आहे, जे आसाममध्ये शोध लावलेला आहे. चौथा प्लांट आहे, पहिले आपण बोललो डॉटर, वाईफ आणि फादर यांच्या नावाने तिथे दिलं गेलेलं आहे. आता हे बेसिकली गार्सिनिया कॅटेगरी, हे जे गार्सिनिया टाईपचे जे सगळे स्पेसी असतात, आता हे कोणते गार्सिनिया कुसुमी आहे, पण गार्सिनिया टाईपचे जे सगळे स्पेसीज असतात त्यांच्यामध्ये एक खासियत काय की एक फ्लोरल डायव्हर्सिटी बरीच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं या झाडांना येत राहतात, फळं पण येत राहतात. ट्रॉपिकल टाईपचे हॅबिटॅट, उंच झाडं राहतात, ते पण एक यामध्ये आपल्याला दिसते. तसंच ह्या झाडांना मेडिसिनल व्हॅल्यू देखील आहे. त्यामुळे ही डिस्कव्हरी एक महत्वाची डिस्कव्हरी राहू शकेल फॉर ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी इन इंडिया. ठीक आहे. आता हे एव्हरग्रीन आहेत, 18 मीटर उंचापर्यंत हे झाडं वाढतात. तसंच याला फेब्रुवारी एप्रिलच्या दरम्यान फुलं येतात, मे जूनच्या दरम्यान फळं येतात. या सगळ्या गोष्टी पण आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. पण लक्षात राहू द्या हे कुठे सापडलेलं तर आसाममध्ये सापडलेलं आहे. ठीक आहे. देन मुव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज, जस्ट अ सेकंड. पुढची जी बातमी आहे ती थोडीफार आपण म्हणू शकतो की ग्रासरूट डेमोक्रेसीशी रिलेटेड बातमी आहे. ग्रासरूट डेमोक्रेसीशी रिलेटेड बातमी आहे.
आता यामध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत बघा. पहिले तर जे लोकसभा स्पीकर आहेत ते एका इव्हेंटमध्ये स्पीच देत होते आणि त्या स्पीचच्या दरम्यान त्यांनी असे काही मुद्दे मांडलेले आहेत की आपल्याला जीएस पेपर 2 मध्ये डेमोक्रेसीच्या अँगलनी जर एखादा प्रश्न आला डेमोक्रेसीच्या अँगलनी तर आपल्याला हे मुद्दे नक्कीच वापरता येतील. पहिले तर त्यांनी सुरुवात जे त्यांच्या भाषणाची केली होती, लोकसभा स्पीकर आहेत ओम बिर्ला, त्यांचा इथे AI जनरेटेड फोटो आहे हा. आता पहिले तर ते म्हणलेले की पार्लमेंट मधून त्यांनी सुरुवात केली किंवा लोकसभा स्पीकर आहेत तर पार्लमेंटला रिप्रेझेंट करते म्हणले किंवा आधी जसे डिसरप्शन्स होत होते आता ते कमी झालेले. म्हणजे काय किंवा लोक सेशन्स जे आहेत ते लगेच वॉकआउट करायला आहेत वगैरे ह्या गोष्टी कमी व्हायल्यात. त्यामुळे काय झालेलं आहे तर पार्लमेंटमध्ये आता बेटर प्रोडक्टिव्हिटी आणि बेटर डिबेट्स आपल्याला बघायला मिळतात. हे पार्लमेंट मधलं त्यांनी सांगितलं. आता ते आले लोकल बॉडीजकडे. त्यांनी काय म्हटलं की आपल्याकडे ज्या अर्बन लोकल बॉडीज आहेत म्हणजे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील, सो अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत त्यांनी ह्या काही गोष्टी अडॉप्ट करणं गरजेचं आहे. पहिलं तर त्यांनी त्यांच्या मीटिंग्स ज्या आहेत त्या रेग्युलर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी कमिटी सिस्टीम्स ज्या आहेत वेगवेगळ्या कमिटी बनवून त्यांना काम डेलिगेट करून एक प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. सो अर्बन लोकल बॉडी शुड अडॉप्ट स्ट्रॉंग कमिटी सिस्टम्स, तो एक भाग ते बोलत होते. त्यासोबतच या पूर्ण लोकल बॉडीजच्या वर्किंग मध्ये त्यांनी तिथे काय करावं तर सिटिझन्सला अजून ऍक्टिव्हली एंगेज करावं जेणेकरून तिथे काय होईल तर एक ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबल सिस्टीम तयार होईल. त्यासोबतच जसं आपण म्हणतो की पार्लमेंटमध्ये असतात 0 आवर क्वेश्चन आवर, तसे त्यांनी म्हटलेलं आहे की या म्युनिसिपल बॉडीज मध्ये पण आणा ना क्वेश्चन आवर आणि 0 आवर, जेणेकरून जे पब्लिक इश्यूज आहेत ते अजून इफेक्टिव्हली रेज करता येतील या म्युनिसिपल बॉडीजच्या मीटिंगमध्ये. आणि या सगळ्यांनी काय होणार आहे तर अकाउंटेबिलिटी वाढेल, ट्रान्सपरन्सी वाढेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉनिटरिंग चांगलं होईल आणि ओव्हरऑल आपल्याला ग्रासरूट डेमोक्रेसीला प्रमोट करण्यासाठी मदत होईल. सो या सगळ्या गोष्टी तिथे आलेल्या होत्या ओम बिर्ला जे लोकसभा स्पीकर आहेत त्यांच्या एका भाषणामधून. ठीक आहे. देन पुढचा जो न्यूज बीट होता तो होता दलाई लामा यांच्याबद्दल. दलाई लामा यांच्याबद्दल रिसेंटली जर बघितलं आपण तर त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं. त्यांनी काय म्हटलेलं होतं किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ दलाई लामा वुड कंटिन्यू अँड दॅट ओनली दी गॅडेन फोड्रँग ट्रस्ट. आता हे काय आहे ते आपण पुढे बोलू, पण फक्त गॅडेन फोड्रँग ट्रस्ट कडेच ही ऑथॉरिटी आहे टू रेकॉग्नाइज दी रिइन्कार्नेशन ऑफ दलाई लामा. म्हणजे पुढचे जे सक्सेसर वगैरे जे येणार आहेत त्यांना रेकॉग्नाइज करण्याची ऑथॉरिटी फक्त आणि फक्त गॅडेन फोड्रँग ट्रस्ट कडे आहे. यामध्ये ना चायनीज गव्हर्नमेंटचा रोल ना कोणाचा रोल आहे. ठीक आहे. हे तिथे दलाई लामा यांनी क्लिअर केलं. त्यानंतर चायनाचं म्हणणं पडलं की तुम्ही भारत दलाई लामा यांना सपोर्ट करताय अशा गोष्टी बोलण्यामागे, बट या केसमध्ये मग तो पॉलिटिकल भाग वेगळा राहिला. आता दलाई लामा यांनी इथे गॅडेन फोड्रँग ट्रस्ट याबद्दल तिथे मेन्शन केलेलं होतं. मग नेमकं गॅडेन फोड्रँग ट्रस्ट काय आहे तर ही एक नॉन प्रॉफिट चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनला स्वतः दलाई लामा 14th दलाई लामा जे आहेत त्यांनी त्याची स्थापना केली होती 2015 मध्ये. आता हे गॅडेन फोड्रँग ट्रस्ट आहे कुठे तर हे स्वित्झर्लंड मध्ये आहे. ठीक आहे. आता गॅडेन फोड्रँग या शब्दाचा अर्थ काय होतो तर बेसिकली दलाई लामा यांचं जे ऑफिशियल रेसिडेन्स आहे तिबेटमध्ये त्याचं नाव आहे गॅडेन फोड्रँग. आणि त्यानंतर मग ह्याला असं पण समजलं जाते दॅट इट इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटिंग दी इन्स्टिट्यूशन ऑफ दलाई लामा ओनली. म्हणजे जिथे गॅडेन फोड्रँग ट्रस्ट हे नाव आलं तिथे समजायचं की दलाई लामा इन्स्टिट्यूशन पूर्ण त्यामध्ये कव्हर झालं. तर मग असं ते जे गॅडेन फोड्रँग ट्रस्ट आहे ते ठरवेल किंवा नेमकं पुढे कसं रिइन्कार्नेशन होणार आहे. ठीक आहे. सो या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तिथे करंटमध्ये न्यूजमध्ये आपल्याला रेग्युलरली दिसतात. त्यानंतर एका बाजूला अमरनाथ यात्रा सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलाश मानसरोवर यात्रा पण आहे. दोन्ही बद्दल आपल्याला बोलायचं. कैलाश मानसरोवर यात्रा थोडं डिटेलमध्ये आपण बोलू. अमरनाथ यात्रेबद्दल ब्रीफली 1-2 पॉइंट इथे ऍड केलेले आहेत. किंवा पहिले तर ते 14,000 फूट उंचीवरती काश्मीरमध्ये अमरनाथ केव श्राईन आपल्याला बघायला मिळते. 38 दिवसांचं पूर्ण ही यात्रा राहते आणि जी आता सुरू झालेली आहे आणि 9 ऑगस्टला ही यात्रा संपणार आहे. ठीक आहे. सो रिसेंट जे काश्मीरमध्ये टेरर अटॅक झालेला आहे सो त्याचा म्हणजे लोकांना असं नाही झालं किंवा आम्ही टेरर अटॅक झाला म्हणून आम्ही जाणार नाही. सो लोकांनी तिथे बऱ्यापैकी म्हणजे भरघोस तिथे त्या यात्रेला प्रतिसाद पण दिलेला आहे. ठीक आहे. सो तो एक भाग आपल्याला तिथे बघायला मिळतो.
पुढची एक बातमी आहे जी प्लास्टिक पोल्युशन बद्दलची आहे. GS2 मध्ये हेल्थ रिलेटेड ही बातमी आपल्याला तिथे दिसते. आता इथे होतं काय, किंवा मायक्रो प्लास्टिक हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल, किंवा आपण जे जे गोष्टी कंझ्युम करतोय त्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये प्लास्टिकचे कण राहू शकतात जे आपल्या बॉडीमध्ये जातात. मग एक लिव्हरमध्ये काय जाईल आणि हार्टमध्ये काय जाईल, सो या गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. मग इव्हन ब्लडमध्ये आपले जे ब्लड कॅपिलरीज आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत, त्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला मिळते. सो इथे जर बघितलं आपण तर प्लास्टिक वेस्ट जे आहे भारतामध्ये त्याचा एक सिरियस पूर्ण एक ॲनालिसिस त्या एका आर्टिकलमध्ये तिथे केलेलं आहे. म्हणजे तिथे म्हणलं काय, किंवा आपल्याकडे प्लास्टिक वेस्टमध्ये एंडोक्राइन डिसरप्टर्स आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे जे आपल्या एंडोक्राइन ग्लँड्सवरती अफेक्ट करतात. मग इथे एक नवीन पब्लिक हेल्थ थ्रेट आपल्याला प्लास्टिकच्या माध्यमामधून इथे दिसते. त्यातल्या तर भारतामध्ये जर बोललो आपण तर सगळ्यात जास्त प्लास्टिक वेस्ट भारतामध्ये जनरेट होते, म्हणजे एका वर्षाला 9.3 मिलियन टन. आता त्यातलं किती ट्रीट होते तर ओनली फ्रॅक्शन ऑफ दॅट पार्ट इज बिंग ट्रीटेड. आता याच्यामुळे नेमकं हेल्थ हजार्ड्स काय काय होतात. आता इथे काही शॉर्ट फॉर्म पहिले इथे बाजूला लिहून ठेवलेले आहेत. एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल्स, EDC. EDC म्हणजे काय, तर हे असे केमिकल्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन ग्लँड्सला डॅमेज करतात. तो एक मुद्दा इथे दिलेला आहे. देन मग असे कोणते कोणते केमिकल्स आहेत, एक तर असते BPA किंवा BPS, त्याला बिस्फेनॉल A असं देखील तिथे म्हणतात. त्यानंतर दुसरं एक असते थॅलेट, आणि तिसरं असते PFAS म्हणजे काय, पर अँड पॉलीफ्लोरोअल्किल सबस्टन्सेस. ठीक आहे. आता हे टेक्निकल शब्द एका बाजूला झाले, पण आता होतं काय, किंवा हे एक प्रकारचे छोटे छोटे प्लास्टिक सबस्टन्सेस आहेत. आणि इथं होतं काय, किंवा BPA किंवा BPS जे आहेत ते आपले प्लास्टिकच्या बॉटल असतील किंवा फूड कंटेनर असतील त्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये जाते. तो एक भाग आपल्याला दिसतोय, आणि त्याच्याने आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इश्यूज तिथे क्रिएट होऊ शकतात. तसंच थॅलेट जर आपल्या बॉडीमध्ये झाले तर कुठून कुठून बॉडीमध्ये थॅलेट जातात, तर जे प्लास्टिकच्या खेळण्या असतात किंवा जे कॉस्मेटिक प्रोडक्ट असतात किंवा सलाईनच्या ट्यूब्स असतात, IV ट्यूब्स असतात, त्यामधून ते आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतात. त्याच्याने इनफर्टिलिटी सारखा इश्यू क्रिएट होऊ शकतो. त्यानंतर PFAS जे आहेत ते आपले जे नॉनस्टिक पॅन असतात, तवे जे असतात, त्यामधून किंवा पॅकेजिंग मटेरियल मधून आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकते, आणि त्याच्यामुळे कॅन्सरच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी कमी होऊ शकते. सो या सगळ्या गोष्टी एक सिरियस कन्सर्न दाखवतात किंवा कशा पद्धतीने आपल्या हेल्थ वरती प्लास्टिकचा इफेक्ट होतो. ठीक आहे. आता दिल्ली, जबलपूर, चेन्नई या भागामध्ये स्पेशली थॅलेट्सचं प्रमाण पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे एक वेगळा धोका तिथे दिसायला आपल्याला मिळतो. तसंच इथे जर आपण बघितलं एका पर्टिक्युलर देशासाठी जर बोललो आपण तर या थ्रेटला टॅकल करण्यासाठी जो पैसा लागतोय तो पण ते जास्त आहे. म्हणजे याचं जे हेल्थ कॉस्ट जी आहे ती पण जास्त आहे, किंवा 25,000 करोड वर्षाला एवढा खर्च लागतोय टू टॅकल द डिसीजेस, हेल्थ केअर, लॉस्ट वर्क, या सगळ्या गोष्टीसाठी. सो दिस इज अ बिग नंबर, राईट, 25,000 करोड. त्यामुळे तो एक मुद्दा आहे. पण नेमकं करावं काय आता याच्यात, प्लास्टिक वेस्ट बद्दल जे सगळे इश्यू इथे सांगितले जातात, नेमकं करावं काय, तर एकतर काय आहे की तुम्हाला प्लास्टिक वेस्ट सेग्रिगेशन चांगलं करावं लागेल. ठीक आहे. प्लास्टिक वेस्टला रिसायकल चांगल्या पद्धतीने करावं लागेल. त्यानंतर तुमचे जे वॉटर प्लांट्स आहेत, म्युनिसिपल वॉटर प्लांट असतील, तिथे तुम्हाला मायक्रो प्लास्टिक फिल्टर ऍड करावे लागतील. तो पण एक मुद्दा सांगितलेला आहे. तसंच नॉन टॉक्सिक प्लास्टिकचं एका बाजूला आपण म्हटलं की ते मायक्रो प्लास्टिकला कंट्रोल करण्यासाठी फिल्टर, पण दुसऱ्या बाजूला प्लास्टिकला अल्टरनेटिव्ह एखादा काढा. म्हणजे यू नीड टू सपोर्ट नॉन टॉक्सिक बायोडिग्रेडेबल अल्टरनेटिव्ह फॉर प्लास्टिक ऑल्सो. सो या सगळ्या गोष्टी तिथे बोलल्या जातात. इव्हन यावेळेस आपण बघितलं तो जो एन्व्हायरमेंट डे आहे त्याची थीमही कशी होती, तर प्लास्टिक पोल्युशन वर आधारित त्याची थीम होती. त्यामुळे काही ना काहीतरी प्लास्टिक या थीम वरती तुम्हाला काही ना काहीतरी प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांमध्ये प्रश्न एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. ठीक आहे. अगेन त्यामध्ये काही फॅक्ट्स पुढे अटॅच पण केलेले आहेत, म्हणजे हे इन्फोग्राफिक झालं, त्यासोबतच इथे काही फॅक्ट्स अटॅच पण केलेले आहेत. तसं एम्स्टरडॅम मध्ये व्रिजे युनिव्हर्सिटॅट एम्स्टरडॅम यांनी एक अभ्यास केलेला होता 2022 मध्ये. तिथे त्यांनी रक्तामध्ये म्हणजे ह्युमन ब्लड मध्ये तिथे त्यांनी मायक्रोप्लास्टिक शोधण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यांना काय दिसलं बघा, देयर इज मायक्रोप्लास्टिक इन द ब्लड ऑफ 80%.
ऑफ द ह्युमन पार्टिसिपंट्स, म्हणजे जेवढे मोजले त्याचे 80% लोकांच्या ब्लड मध्ये मायक्रोप्लास्टिक होतं. तो एक मुद्दा झाला. त्यानंतर नेचर सायंटिफिक रिपोर्ट यांनी एक स्टडी केला होता आणि तो रिपोर्ट जो बनवला त्यामध्ये त्यांनी काय म्हणलं की भारतामध्ये 89% लोकांच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये मायक्रोप्लास्टिक आहे. ठीक आहे, भारतामध्ये. ठीक आहे, जगातलं तर बोललो आपण ॲम्स्टरडॅम वालं, पण भारतामध्ये जवळपास 89% लोकांच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये मायक्रोप्लास्टिक आहे. आणि ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर 1 मिलीलिटर मध्ये 4.2 पार्टिकल्स एवढं तिथे कॉन्सन्ट्रेशन मायक्रोप्लास्टिकचं आपल्याला दिसते. त्यासोबतच भारतामध्ये दरवर्षी 9.3 मिलियन टन एवढं प्लास्टिक वेस्ट जनरेट होते. त्यापैकी 5.8 मिलियन टन जे आहे ते इन्सिनरेट केलं जाते किंवा त्याला बर्न केलं जाते. आता यामधून टॉक्सिक गॅस बाहेर पडतात, एअर पोल्युशन होते, ती वेगळी गोष्ट झाली. त्यासोबतच 3.5 मिलियन टन एवढं जे आहे ते ओपन एन्व्हायरमेंटमध्ये पोल्यूट होतं. सो या गोष्टी आपल्याला तिथे बघणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटमध्ये प्लास्टिक पोल्युशन या अँगलनी आपल्याला ही बातमी बघायला मिळते. त्यानंतर पुढे प्रधानमंत्री नंतर गेले होते त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशामध्ये. ठीक आहे, आता या देशामध्ये त्यांनी एक भाषणामध्ये इंडियन डायस्पोरा बद्दल म्हणलेलं होतं की जो जगामध्ये 35 मिलियन एवढे भारतीय आहेत, म्हणजे इंडियन ओरिजिनचे लोक आहेत जे दुसऱ्या देशांमध्ये राहत आहेत. सो 35 मिलियन इंडियन डायस्पोरा इज आवर प्राईड असं तिथे प्रधानमंत्र्यांनी म्हणलेलं होतं. ठीक आहे, 35 मिलियन एवढे लोक आहेत. मग आता हे बेसिकली त्रिनिदाद अँड टोबॅगो मध्ये एक इंडियन ओरिजिनच्या लोकांनी हा एक इव्हेंट ऑर्गनाइज केला होता. इथे फोटोमध्ये पण आपल्याला दिसतंय आणि त्या इव्हेंटमध्ये प्रधानमंत्री बोलत होते. ठीक आहे, आता त्या भाषणादरम्यान त्यांनी भारताचं आणि गिरमिटिया कम्युनिटी, हे नाव लक्षात राहू द्या, गिरमिटिया कम्युनिटी जे मेनली एकेकाळी यूपी आणि बिहारच्या भागामधून या देशांमध्ये आलेले. सो त्यांच्यामधलं जे स्ट्रॉंग लिंक आहे त्याला प्रधानमंत्र्यांनी तिथे हायलाइट केलं. इव्हन त्यांनी म्हणलं की इथून पुढे आपण काय करू तर वर्ल्ड गिरमिटिया कॉन्फरन्स रेग्युलरली ऑर्गनाइज करत राहू. सो ते पण तिथे सांगितलं गेलं. त्यासोबतच त्रिनिदाद अँड टोबॅगो मध्ये हा पूर्ण कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान तिथे ही पण फॅक्ट समोर आलेली आहे किंवा त्रिनिदाद अँड टोबॅगो जो आहे हा कॅरिबियन देशांपैकी पहिला देश आहे ज्यांनी भारताची UPI सिस्टीम अडॉप्ट केली. मागच्या वर्षी प्रिलिम्सला पण UPSCने प्रश्न विचारला होता कोणत्या कोणत्या देशांनी UPI सिस्टीम अडॉप्ट केली. सो इथे त्रिनिदाद अँड टोबॅगो पहिला कॅरिबियन देश झालेला आहे जो UPI सिस्टीमला अडॉप्ट करतोय. त्यासोबतच प्रधानमंत्र्यांनी हे पण तिथे अनाउन्स केलं की जे 6व्या पिढीचे इंडियन ओरिजिन सिटिझन्स आहेत त्रिनिदाद अँड टोबॅगो मधले, त्यांना भारताकडून OCI कार्ड दिलं जाईल, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड. मग हे याचं बेनिफिट काय असतात ते एका वेगळ्या सेशनमध्ये आपण त्याला वेगळं डिस्कस करू, बट OCI कार्ड दिलं जाईल हे पण तिथे सांगितलं गेलं. आणि हे जे काही चालू होतं त्यामध्ये एक कोइन्सिडन्स किंवा तसं प्लॅन पण असू शकतो किंवा गिरमिटिया कम्युनिटी या भागामध्ये आल्याचे 180 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे त्रिनिदाद टोबॅगो मध्ये गिरमिटिया कम्युनिटी आल्याचे 180 वर्ष कंप्लीट झाले 2025 मध्ये आणि ही व्हिजिट मग त्याला पण एक प्रकारे कॉमेमोरेट करते. ठीक आहे, सो हे पूर्ण आपल्याला इथे दिसतंय. मग या कॉन्टेक्स्ट मध्ये अजून एक गोष्ट काय करावी लागेल तर त्रिनिदाद अँड टोबॅगो ऑन मॅप आपल्याला बघून ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, देन पुढे ही बातमी होती रशियाने तालिबान रेजिम जे आहे तालिबान गव्हर्नमेंटला रेकॉग्नाइज केलेलं आहे. अफगाणिस्तान मधल्या तालिबान गव्हर्नमेंटला रेकॉग्नाइज करणारा रशिया हा जगातला पहिला देश झालेला आहे. ठीक आहे, आधी ते तालिबानला त्यांनी काय केलं होतं आउटलॉड ऑर्गनायझेशन्सच्या यादीमध्ये ठेवलेलं होतं की जे बेकायदेशीर ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये त्यांनी तालिबानला ठेवलं होतं. आता त्यांनी काय केलं तालिबानला त्यामधून रिमूव्ह केलं. आता या पूर्ण रशियाच्या डिसिजनला चायनाने वेलकम केलं की तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे. पण चायनाने स्वतः अजून रेकॉग्नाइज केलेलं आहे का तालिबानला नाही. पण चायनाने एक काय करून ठेवलेलं आहे किंवा बीजिंगमध्ये तालिबानचे जे अँबॅसेडर आहेत दूत जे आहेत त्यांना तिथे अलाउ केलेलं आहे. ठीक आहे, सो अशी पूर्ण ही बातमी आहे. रशिया पहिला देश झालेला आहे तालिबानला रेकॉग्नाइज करणारा, ती एक आपल्याला इथे बातमी दिसते. ठीक आहे, आता इंडिया आणि USA यांच्यामध्ये IR कॉन्टेक्स्टमध्ये ही पुढची बातमी आपल्याला दिसते ज्यामध्ये हे बोललं जात आहे किंवा इंडिया जो आहे तो रिटॅलिएटरी टॅरिफ लावू शकतो US एक्सपोर्ट्स वरती. आता झालं काय किंवा अमेरिकेने भारतामध्ये
ज्या ऑटोमोबाईल्स आहेत किंवा भारतामधून जे पार्ट्स इम्पोर्ट केले जात आहेत ऑटोमोबाईल पार्ट्स, त्यांच्यावरती असणारा टॅरिफ 25% वाढवला. ठीक आहे. USA raised tariff by 25% on certain automobile parts imported from India. आता मग याच्या रिस्पॉन्स मध्ये इंडिया प्लॅन करते किंवा रिटॅलिएटरी टॅरिफ लावला जाईल वर्थ $724 million ऑन US एक्सपोर्ट्स. आता हे एक तर असं आहे की अजून व्हायचंय, पण याबद्दल ऑलरेडी इंडियाने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला एक प्रपोजल देऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे काय बातम्या येतात त्याला नेक्स्ट वीक मध्ये बघू आपण. देन आपण आता अमरनाथ यात्रेबद्दल बोललो. पुढे आपल्याला कैलाश मानसरोवर यात्रेबद्दल काही फॅक्ट माहिती पाहिजे. कैलाश मानसरोवर यात्रा आणि रिसेंट जर आपण डेव्हलपमेंट बघितले तर गलवानमध्ये जे क्लॅशेस झाले होते इंडिया आणि चायना यांच्यामध्ये, त्यावेळेस चायनानी हे जे 2 रस्ते आहेत कैलाश मानसरोवर यात्रेला जाण्याचे, एक आहे लिपुलेख पास मार्गे उत्तराखंड मधून तिकडून आणि दुसरं आहे सिक्कीम मधून नाथुला मार्गाने, पण ते दोन्ही रस्ते बंद केले होते. रिसेंटली अजित डोवाल जेव्हा चायनामध्ये मीटिंगला गेले होते त्यानंतर हे दोन्ही रस्ते ओपन केले गेले. पण आता मग ते ओपन झाल्यामुळे कैलाश मानसरोवर यात्रा 6 वर्षानंतर पुन्हा एकदा होती. आता इथे जर बघितलं आपण तर माउंट कैलाश याचं वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये वेगवेगळं सिग्निफिकन्स आहे. जसं हिंदुइझम मध्ये आपण बोललो तर माउंट कैलाश म्हणल्यावरती ही अशी जागा आहे जिथं लॉर्ड शिवा, लॉर्ड पार्वती आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत कार्तिकेय अँड लॉर्ड गणेशा हे तिथे राहतात. इट इज कन्सिडर्ड होम ऑफ दीज गॉड्स. त्यासोबतच मानसरोवर हा जो तलाव आहे हा ब्रह्माजींनी काय केलेला आहे तर त्यांच्या माइंडनी, माइंड म्हणजे मानस, तर त्यांच्या माइंडनी तो बनवलेला आहे. आणि ही अशी जागा आहे लेक मानसरोवर, इथे देवदेवता स्नान करण्यासाठी येतात असं पण तिथे बिलीफ तिथे आहे. ठीक आहे. सो हे हिंदू धर्मामध्ये बघितलं तर हा सिग्निफिकन्स आपल्याला तिथे दिसतो. त्यानंतर अजून जर आपण बघितलं तर माउंट कैलाश हे 21,778 फूट उंचीवर आहे सी लेवल पासून. आणि चायना गव्हर्नमेंटनी इथे जे काही म्हणजे ट्रेकिंग वगैरे जे आहे त्याला बॅन केलेलं आहे 2001 पासून. का? कारण रिलिजियस सेन्सिटिव्हिटी इथे अटॅच्ड आहे. आता याचं जर पूर्ण अपीअरन्स बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये आपल्याला 4 फेसेस बघायला मिळतात, म्हणजे पूर्ण अशा आईस क्लिफ आहेत आणि ते रिसेंबल करते जे 3 डोळे आहेत, म्हणजे लॉर्ड शिवा त्यांचे जे 3 डोळे आहेत आणि स्पाइन आहे त्याला ते रिसेंबल करणारं पूर्ण माउंटेन आहे. आता या फोटोमध्ये क्लिअरली तसं दिसणार नाही पण ते ऍक्च्युअल अपीअरन्स तसा होतो. देन बुद्धिझम मध्ये आणि जैनिझम मध्ये पण याचा वेगळा सिग्निफिकन्स आहे. बुद्धिझम मध्ये काय म्हणलं जाते की गौतम बुद्धांचे जे मदर आहेत त्यांनी इथे व्हिजिट केलेलं होतं मानसरोवरला आणि इट इज कॉल्ड दी सोर्स ऑफ स्पिरिच्युअल एनर्जी. तो एक भाग झाला. जैनिझम मध्ये काय म्हणलं ते ऋषभदेव जे पहिले तीर्थंकर होते त्यांना इथे सॅल्वेशन मिळालेलं होतं. त्यानंतर जे नेचर वर्शिपर आहेत, बॉर्न फॉलोवर्स आहेत, त्यांचं काय म्हणणं की जे पवित्र नद्या आहेत सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी यांचा जो ओरिजिन आहे तो या भागामधून होतो, त्यामुळे त्याला वेगळा सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. आता या सगळ्या रिलिजियस वेगवेगळ्या अँगलनी माउंट कैलाश बद्दलच्या फॅक्ट झाल्या. आता 2019 मध्ये ऑलरेडी इंडियाने युनेस्कोला एक प्रपोजल सबमिट केलं होतं की ज्या मार्गाने कैलाश मानसरोवरला जातात लोक, जे यात्रेचा मार्ग आहे त्या मार्गाला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये ऍड करा. इव्हन आपल्याकडूनच नाही तर चायनामधून जो मार्ग आहे त्याला पण ऍड करा असं पण आपण प्रपोजल दिलेलं आहे. अजून त्यावरती काही अपडेट्स नाही आहेत, बट 2019 मध्येच तसं प्रपोजल दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. चालेल, पुढच्या बातमीकडे या. इंडिया अनवेल्स ॲल्युमिनियम कॉपर व्हिजन डॉक्युमेंट. ठीक आहे. 2 मिनरल्स आहेत आपले, जॉग्रफीच्या कॉन्टेक्स्टनी पण महत्वाचं राहू शकेल आणि इकॉनॉमीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण महत्वाचं राहू शकेल. ठीक आहे. सो ॲल्युमिनियम आणि कॉपर व्हिजन डॉक्युमेंट. आता इथे पहिले तर काय आहे की हैदराबादमध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स दरम्यान हे 2 डॉक्युमेंट अनवेल केले गेले. मग नेमकं व्हिजन काय आहे? पहिलं तर काय म्हणतात ॲल्युमिनियम बद्दल किंवा प्रोडक्शन वाढवायचं आहे 6 पट. कधीपर्यंत वाढवायचं? 2047 पर्यंत प्रोडक्शन 6 पटीने वाढवायचं. रिझर्व्ह वाईज जर आपण बघितलं तर इंडिया इज सेकंड लार्जेस्ट ॲल्युमिनियम प्रोड्युसर ग्लोबली. पण ग्लोबल आउटपुट मध्ये जर बघितलं ऍक्च्युअल ॲल्युमिनियम आउटपुट मध्ये फक्त 6% ग्लोबल आउटपुट आहे भारतामधून. याचा अर्थ पोटेन्शियल खूप जास्त आहे. आपल्याकडे ॲल्युमिनियम आहे पण आउटपुट आपल्याकडे तेवढं नाहीये. सो इथे जर बघितलं तर ग्रोथ पोटेन्शियल खूप चांगलं आहे असं तिथे म्हणलं आहे. म्हणून इथे काय करायचं आपल्याला तर प्रोडक्शन 2047 पर्यंत 6 पटीने वाढवायचं आहे.
ठीक आहे. दुसऱ्या बाजूला कॉपर बद्दल ते काय म्हणतात किंवा 2047 पर्यंत कॉपरची डिमांड जी आहे ती 6 पटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर कॉपर स्मेल्टिंग अँड रिफायनिंग कॅपॅसिटी जी आहे ते अजून 5 मिलियन टन एवढी ऍड करायची. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. ठीक आहे, 47 वाट नाही, 2030 पर्यंत कॉपर स्मेल्टिंग अँड रिफायनिंग कॅपॅसिटी ही 5 मिलियन टन्सनी ऍड करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी त्या कॉपर आणि ॲल्युमिनियम व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. याआधी आपण कोल्हापुरी चप्पल बद्दल ऑलरेडी एक न्यूज बघितली होती, त्यालाच पुढे कंटिन्यू करू आपण. 2019 मध्ये जीआय टॅग मिळालेला आहे आणि जीआय टॅग हा महाराष्ट्र आणि कर्नाटका इथल्या 8 जिल्ह्यांना मिळून मिळालेला आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे आणि कर्नाटकामधले 4 जिल्हे. तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग आहे. त्यानंतर कर्नाटकामध्ये धारवाड, बेळगाव, बागलकोट आणि बिजापूर या 4 जिल्ह्यांना जीआय टॅग आहे. आता याची खासियत जर म्हणलं तर यामध्ये कोणताही नायलॉन धागा नाहीये किंवा कोणताही खिळ्याचा वापर होत नाही. प्रॉपर लेदर आहे, हाताने पूर्ण ते बनवलं जाते. नेचर डिराइव्ड व्हेजिटेबल डाईसचा त्यामध्ये वापर केला जातो. ठीक आहे. सो या पण काही ऍडिशनल गोष्टी तिथे आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढची एक बातमी होती जी आरबीआयचे जे एक्स डेप्युटी गव्हर्नर आहेत आनंद सिन्हा यांचं एक स्टेटमेंट आलेलं होतं. आपण बघतो की गव्हर्नमेंट एफर्ट्स इन व्हेरियस सेक्टर्स अशा प्रकारचा एक टॉपिक आहे जीएस पेपर 2 ला. आता इथे जर आपण बघितलं तर एआय, ग्रीन फायनान्स या 2 गोष्टी बँकिंग सेक्टरला रिडिफाईन करू शकतात असं इथे आनंद सिन्हा यांचं म्हणणं आहे. ते एका कॉन्फरन्समध्ये बोलत होते. 15th Annual Banking and Finance Conference which is organized by IMC Chamber of Commerce and Industry in Mumbai. ठीक आहे, त्या मीटिंग मध्ये ते बोलत होते. आता तिथे त्यांनी बेसिकली काय म्हटलं की एआय जो आहे तो कशा पद्धतीने बँकिंग सेक्टरमध्ये हेल्प करू शकतो. 3च पॉइंट आले, छोटी बातमी होती पण जे आले ते महत्त्वाचे. पहिले तर काय होऊ शकते, एआय मुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपलं अजून स्ट्रॉंग होऊ शकते बँकिंग सेक्टर मधलं. त्यासोबतच रुरल फायनान्शियल इन्क्लुजन इम्प्रूव्ह होऊ शकेल बिकॉज ऑफ एआय आणि इट कॅन एनहान्स ऑपरेशनल एफिशियन्सी इन बँकिंग ऑल्सो. या गोष्टींमुळे अल्टिमेटली काय होणार आहे तर एआयचा बँकिंग सेक्टरमध्ये चांगलं तिथे मदत आपल्याला बघायला मिळेल. जीएस पेपर 3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टनी पण आपल्याला हे आर्टिकल किंवा ही जी बातमी आहे ही कामाची राहू शकेल. ठीक आहे. त्यानंतर पुढची बातमी, कोणाला जर जर्मनीला वगैरे जायचं असेल तर त्यांच्यासाठी खुश खबर आहे किंवा जर्मनीवाले म्हणतात की आम्हाला स्किल्ड वर्कर्सची खूप जास्त गरज आहे. त्यातल्या त्यात इंडियामधून जर आले तर खूपच चांगलं आहे, कारण इंडिया इज वर्ल्ड लार्जेस्ट लेबर पूल फॉर स्किल्ड वर्कर्स असं जर्मनीचं मत आहे. ठीक आहे. आता नेमकं झालं काय इथे तर जर्मनीमध्ये पॉप्युलेशन एजिंग बघायला मिळते, म्हणजे एज जे आहे ते लोकांचं वाढत चाललेलं आहे आणि वर्किंग एज पॉप्युलेशन कमी होत चाललेलं आहे आणि त्यासोबतच मग लेबर शॉर्टेज तिथे होतं. मग या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये लेबर मिनिस्ट्रीचं काय म्हणणं आहे तिथल्या की आम्हाला दरवर्षी 40 लाख लोक लागतात स्किल्ड वर्कर्स, दरवर्षी 40 लाख आणि हे 1-2 वर्षासाठी नाही लागत आहे. 2060 मिड 2060 पर्यंत हाच आपल्याला पॅटर्न बघायला मिळणार आहे जर्मनीमध्ये. ठीक आहे. सो दिस डिमांड इज एक्सपेक्टेड टू कंटिन्यू अंटिल ॲटलिस्ट दी मिड 2060s. मग त्यांनी इव्हन सेक्टर पण सांगितलं होते की कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये स्किल्ड वर्कर्सची डिमांड आहे सध्या. तर त्यामध्ये नर्सिंग, एज्युकेशन, IT, गॅस्ट्रोनॉमी आणि हॉस्पिटॅलिटी या सेक्टरचं तिथे त्यांनी नावं सांगितले. इव्हन जर्मनीने तयारी पण करून ठेवलेली आहे. त्यांनी स्किल्ड इमिग्रेशन ऍक्ट नवीन आणलेला आहे ज्याच्यामध्ये जे फॉरेन प्रोफेशनल्स आहेत त्यांना जर्मनीमध्ये अट्रॅक्ट केलं जाणार आहे. तो एक भाग यामध्ये येतो. इव्हन जे लोक जर्मनीमध्ये जॉब सर्च करायला येत आहेत त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी कार्ड दिलं जाईल की जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत तुम्ही जर्मनीमध्ये राहू शकता अप टू 1 year. ठीक आहे. 1 वर्षापर्यंत तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्हाला जॉब मिळाला नाही, 2 महिन्यात चालले जा. सो 1 वर्षापर्यंत तुम्ही जर्मनीमध्ये जॉब हंटिंग करू शकता आणि
त्या पद्धतीने तुम्हाला तिथे हेल्प होऊ शकते. ठीक आहे, सो ही पण एक बातमी त्यामध्ये आलेली होती. देन PIB मध्ये 30 जूनला ही बातमी होती अबाउट हूल दिवस. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. प्रधानमंत्र्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे टू ट्रायबल हिरोज ऑन हूल दिवस. आता हूल दिवस म्हणल्यावरती कशासाठी सेलिब्रेट केला जातो? टू कोमेमोरेट द हिस्टॉरिक संथाल अपरायझिंग. हिस्ट्रीमध्ये आपण वाचतो ना संथाल अपरायझिंग, त्याला कोमेमोरेट करण्यासाठी हा दिवस तिथे ऑब्झर्व केला जातो. आणि मग त्यामध्ये जे फ्रीडम फायटर्स इन्व्हॉल्ड होते, मग त्यामध्ये सिदो कान्हू, त्यानंतर चांद भैरव, त्यानंतर फुलो झानो यांना तिथे प्रधानमंत्र्यांनी कोमेमोरेट केलेला आहे. जे सगळे ट्रायबल मार्टियर्स आहेत, कॉलोनियल ऑपरेशनच्या अगेन्स्ट ज्यांनी लढा दिला, त्यांना तिथे बेसिकली कोमेमोरेट करण्यासाठी हूल दिवस तिथे सेलिब्रेट केला जातो. आणि मग ते संथाल अपरायझिंग हिस्ट्रीमध्ये आपल्याला त्याला कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वाड बद्दल आपण ऑलरेडी वाचलेलं आहे आधी. तर हे जे क्वाड नेशन्स आहेत, जे 4 देश आहेत क्वाड वाले, त्यांनी ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन नावाचं हे मिशन सुरू केलेलं आहे टू बूस्ट दी मेरीटाईम कोऑपरेशन. ठीक आहे, ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन म्हणजे इंडो पॅसिफिकच्या भागामध्ये मेरीटाईम सिक्युरिटी आणि इंटर ऑपरेबिलिटीला स्ट्रेंथन करण्यासाठी हे इथे इंडिया, जपान, US आणि ऑस्ट्रेलिया यांचे जे कोस्ट गार्ड आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं क्वाड ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन. ठीक आहे, पूर्ण त्याचं नाव काय, पुन्हा एकदा म्हणतो मी, क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. विल्मिंग्टन डिक्लेरेशनच्या अंतर्गत त्यांनी हे मिशन इथे सुरू केलेलं आहे. आता इथे काय होणार आहे? 2 ऑफिसर्स इन्क्लुडिंग वुमेन ऑफिसर फ्रॉम ईच कंट्री हॅज एम्बार्क्ड ऑन US कोस्ट गार्ड कटर स्ट्रॅटॉन. म्हणजे हे एक शिपचं नाव आहे स्ट्रॅटॉन. त्या शिपमधून ते बेसिकली या भागामध्ये ट्रॅव्हल करतात. तर हे ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन हे कोणी सुरू केलेलं आहे? तर क्वाडच्या अंतर्गत हे सुरू झालेलं आहे. बाकी गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत, बट मेन जी न्यूज आहे ती हीच आहे, किंवा ॲट सी क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. बऱ्याचदा असं करू शकतील ते की ॲट सी ऑब्झर्व्हर मिशन किंवा ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन हे कोणी सुरू केलेलं आहे? तर ते कोणी, तर क्वाड देशांनी सुरू केलेलं आहे. पुढची बातमी 1 जुलैला काय असते? 1 जुलैला असते नॅशनल डॉक्टर्स डे. ठीक आहे, नॅशनल डॉक्टर्स डे. आता याचं थोडं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे, 1 जुलैला का बरं सेलिब्रेट होतो वगैरे वगैरे. तर मग एक तर पहिले तर काय की 1 जुलैला असा दिवस ऑब्झर्व करावा ही आयडिया दिलेली होती इंडियन मेडिकल असोसिएशनने. दुसरी गोष्ट 1 जुलैलाच का बरं? कारण दिस इज द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर बिधान चंद्र रॉय, डॉक्टर BC रॉय, जे रिनोन्ड फिजिशियन होते आणि फ्रीडम फायटर होते. मग त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या दिवशी डॉक्टर्स डे तिथे ऑब्झर्व केला जातो. त्यानंतर जेव्हा प्रपोजल दिलं गेलं IMA कडून, त्यानंतर गव्हर्नमेंटने त्याला ऑफिशियली ऍक्सेप्ट केलं. 1 जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे इथून पुढे ठेवला गेला. सगळ्यात पहिले कधी नॅशनल डॉक्टर डे ऑब्झर्व केला गेला? तर 1 जुलै 1991 1991 पासून डॉक्टर डे ऑब्झर्व केला जातो. या वर्षीची थीम काय आहे? थीम माहिती पाहिजे आपल्याला 2025 ची. बिहाइंड द मास्क हू हील्स द हीलर्स. बिहाइंड द मास्क हू हील्स द हीलर्स अशी या वर्षीची थीम आहे. ठीक आहे, देन पुढे आपल्याला GS पेपर 2 मध्ये गव्हर्नन्सच्या अँगलनी बघता येऊ शकेल. याला नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 ही रिसेंटली अनवेल केली गेली. नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी यामध्ये क्लिअर म्हणलेलं आहे किंवा आम्हाला काय करायचंय, 2036 चे जे ऑलिम्पिक गेम्स आहेत त्यामध्ये भारताचा परफॉर्मन्स एक्सलंट राहिला पाहिजे, त्यासाठी ही पॉलिसी काम करणार आहे. याच्या आधी पॉलिसी होती का? तर याच्या आधी 2001 मध्ये नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी आपली होती, त्याला रिप्लेस करून 2025 मध्ये ही पॉलिसी आणली गेलेली आहे. एम काय आहे? टू एस्टॅब्लिश इंडिया ॲज अ ग्लोबल स्पोर्टिंग पॉवर हाऊस स्पेशली विथ फोकस ऑन 2036 ऑलिम्पिक गेम्स. 2036च्या ऑलिम्पिक गेम्सला इथे मेन्शन केलं गेलेलं आहे. आता ही पॉलिसी 5 पिलर्स वरती आधारित आहे. 5 पिलर कोणते आहेत बघा. पहिलं तर ते म्हणतात की आपल्याला काय करायचंय, ग्लोबल स्टेजमध्ये एक्सलन्स अचीव करायचंय. ऑलिम्पिक सारख्या इव्हेंटमध्ये एक्सलन्स ऑन दी ग्लोबल स्टेज हा पहिला पिलर आहे या पॉलिसीचा. दुसरा काय आहे? स्पोर्ट्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तिसरा आहे स्पोर्ट्स फॉर सोशल डेव्हलपमेंट, म्हणजे आर्थिक विकासही व्हावा, सामाजिक विकासही व्हावा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चौथं काय? स्पोर्ट्सला एक पीपल मुवमेंट बनवायचं, एक जन चळवळ त्याला बनवायचं आहे, ते पण तिथे म्हणलं जाते.
त्यासोबत स्पोर्ट्सला इंटिग्रेट करायचं आहे विथ आवर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. या 5 पिलरवरती आधारित आहे तुमची नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025. आता याला अचीव करायसाठी, याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करण्यासाठी नेमकं काय काय आपल्याला करावं लागणार आहे. पहिले तर आपल्याला चांगले कायदे बनवावे लागतील, गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करावं लागेल, स्ट्रॉंग रेग्युलेटरी अँड लीगल फ्रेमवर्क स्पोर्ट्स साठी आपल्याला बनवावं लागणार. त्यासोबतच प्रायव्हेट सेक्टरचा सपोर्ट घेतला पाहिजे. म्हणजे यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल किंवा CSR असेल, या माध्यमामधून तिथे एकतर काय केलं गेलं पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरचा सपोर्ट घेतला पाहिजे. त्यानंतर प्रॉपर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा वापर केला पाहिजे. मग त्यामध्ये जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी AI आणि एनालिटिक्सचा वापर केला पाहिजे. त्यानंतर नॅशनल लेवलवरती जे काही टार्गेट तुम्ही सेट करताय त्याला मॉनिटर करण्यासाठी तुम्ही बेंचमार्क ठेवा, KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स ठेवा, रिलिव्हंट टार्गेट्स ठेवा आणि त्याला मॉनिटर करा. ते पण इथे इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जे हे तर नॅशनल लेवलवरती झालं, पण प्रत्येक राज्यांना एक मॉडेल पॉलिसी तिथे तयार करण्यासाठी गाईड करा. सो दॅट नॅशनल ऑब्जेक्टिव्ह सोबत स्टेट लेवल ऑब्जेक्टिव्ह पण अलाइन होतील. जे स्टेट लेवल फेडरेशन्स आहेत ते पण यामध्ये ऍक्टिव्हली काम करू शकतील. त्यानंतर होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच ठेवा. म्हणजे स्पोर्ट्स जे आहे इट शुड बी इंटिग्रेटेड अक्रॉस मिनिस्ट्रीज अँड प्रोग्राम्स ऑफ द गव्हर्नमेंट. त्याला काय म्हणलेलं आहे, होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच. अशा प्रकारचा अप्रोच तिथे ठेवला पाहिजे या पॉलिसीला इम्प्लिमेंट करण्यासाठी. ठीक आहे. सो ही एक बातमी आपल्याला तिथे दिसती. नेक्स्ट एक ऍप बनलेलं आहे, त्याचं नाव आहे सी फ्लड. सी फ्लड म्हणजे काय, तर दिस इज युनिफाईड इनंडेशन फोरकास्टिंग सिस्टीम. काय म्हणलेलं आहे त्याला, युनिफाईड इनंडेशन फोरकास्टिंग सिस्टीम. आता ही जी सिस्टीम आहे सी फ्लड नावाचं एक ऍपच आहे समजा त्याला. ही जी सिस्टीम आहे किंवा ऍप आहे हे युनियन मिनिस्टर ऑफ जलशक्ती यांनी लॉन्च केलेलं होतं. जलशक्ती मिनिस्ट्रीचं ऍप आहे. याला बनवलं कोणी आहे, तर CDAC जे आपल्याकडे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग पुण्यामधलं त्यांनी आणि सेंट्रल वॉटर कमिशन या दोघांनी मिळून याला डेव्हलप केलेलं आहे. आता हे कशाच्या अंडर डेव्हलप झालेलं आहे, तर इट इज अंडर डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँड ग्राउंड वॉटर, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, त्यांच्या अंतर्गत याला डेव्हलप केलं गेलेलं आहे. आता तुम्ही एक नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन बद्दल बऱ्यापैकी ऐकलं असेल, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. तर याला बेसिकली या नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गत बनवलं गेलेलं आहे. म्हणजे तसं बघितलं तर CDAC पुणे हे वॉटर मिनिस्ट्रीचं तर नाहीये, हे इलेक्ट्रॉनिक्स सायन्स टेक या मिनिस्ट्रीज सोबत जास्त असोसिएशन यांचं. मग इथे काय होतंय, ते नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गत असे वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. त्यापैकी हा उपक्रम आहे जो मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती सोबत घेतला गेलेला आहे. आता याला मग ओव्हरऑल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, IT, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी यांच्या ओव्हरऑल कंट्रोलच्या अंतर्गत हे पूर्ण बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो हे पूर्ण डिटेल झाले इथे नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. त्या अंतर्गत CDACनी काय केलं, सी फ्लड नावाचं ऍप बनवलं. सोबत वॉटर कमिशनचे लोक पण होते आणि त्यांनी मिळून हे पूर्ण फ्लड इनंडेशन सिस्टीम तिथे फोरकास्ट सिस्टीम बनवलेली आहे. आता याचे फीचर काय काय, पहिलं फीचर तर काय की हे वेब बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, प्रॉपर डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये 2 दिवस ऍडव्हान्स मध्ये कळते की कोणत्या भागामध्ये म्हणजे विलेज लेवल पर्यंत पार कोणत्या भागामध्ये फ्लड फोरकास्टिंग तिथे राहू शकते. मग इव्हन ते काय करतात किंवा कोणत्या भागामध्ये पाणी भरू शकते ते नकाशावरती पण दाखवतात. फ्लड इनंडेशन मॅप्स तिथे दाखवतात. वॉटर लेवल किती वरती जाऊ शकते ते पण तिथे प्रेडिक्ट करतात. ठीक आहे. अजून यामध्ये म्हणलं तर हे फ्लड मॉडेलिंग आउटपुट जे आहे ते बाकी एजन्सी सोबत पण ते शेअर करतात. म्हणजे तसं पण इंटिग्रेशन आहे. आणि मग इथे फ्लड म्हणल्यावरती कुठे फ्लड येत असतात, नद्यांना येत असतात, राईट. तर मग भारतामधल्या सध्या जर बघितलं तर महानदी, गोदावरी आणि तापी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सी फ्लड हे आता सध्या ऑपरेट करणार आहेत. ते बाकी रिव्हर बेसिन्स नंतर हळूहळू ऍड होतील असं ते म्हणतात. म्हणजे सध्या भारतामधल्या सगळ्या नद्यांमध्ये जर पूर आला तर त्यासाठी ही सिस्टीम आहे का, तर नाही. आता काही सिलेक्टेड नद्यांसाठी आहे, त्यानंतर त्याला पुढे अजून ऍड केलं जाईल. ठीक आहे. सो ही एक बातमी आपल्याला तिथे बघायला मिळते. नेक्स्ट एक जस्ट अपडेट आहे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ही जी इन्स्टिट्यूट आहे याचं नाव आता बदललं गेलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ते नाव आता दिलं गेलेलं आहे. सावित्रीबाई फुले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आता ही नेमकी इन्स्टिट्यूट कुठे आहे तर न्यू दिल्लीमध्ये इन्स्टिट्यूट आहे. बाकी मग बेंगलोर, गुवाहाटी, लखनौ, इंदोर आणि मोहाली या भागामध्ये त्यांचे रिजनल सेंटर्स आहेत. हे नेमकं काम काय असतं यांचं तर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या फील्डमध्ये एकतर ट्रेनिंग, डॉक्युमेंटेशन, वेगवेगळे रिपोर्ट वगैरे तयार करणं हे त्यांचं काम आहे. रिसर्चमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत. त्यासोबतच या फील्डमध्ये लोकांची कॅपॅसिटी डेव्हलप करण्यासाठी देखील ते काम करतात. आणि ओव्हरऑल त्यांचा रोल जर बघितला तर वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट रिलेटेड ज्या काही फ्लॅगशिप स्कीम्स आहेत त्या कशा पद्धतीने अजून चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करता येतील यासाठी ते काम करत राहतात. त्यासाठी मग ते ऑनलाईन फॉर्मॅट असो किंवा फिजिकल फॉर्मॅट असो या माध्यमातून वेळोवेळी ते ट्रेनिंग प्रोग्राम्स देखील तिथे घेत राहतात. ठीक आहे, फक्त हे नोट करून ठेवा किंवा नाव बदललेलं आहे एका या इन्स्टिट्यूशनचं. ठीक आहे. देन IRच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंडिया आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झाले त्याचे काही अपडेट्स आपल्याला इथे माहिती असले पाहिजे. जसं 6 ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत जे फायनान्शियल सेक्टर कोऑपरेशन आणि फार्मा इंडस्ट्री टाईज या फील्डशी रिलेटेड 6 ॲग्रीमेंट भारत आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो मध्ये साईन झाले. आता एकतर त्रिनिदाद अँड टोबॅगोनी जे ग्लोबल लेवलवरती भारताने सुरू केलेले इनिशिएटिव्ह आहेत त्याला जॉईन केलेलं आहे. मग कोणते ते इनिशिएटिव्ह आहेत? पहिलं तर त्यांनी कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर जे इंडियाच्या इनिशिएटिव्हने चालू झालेलं आहे त्याला त्रिनिदाद अँड टोबॅगोनी जॉईन केलेलं आहे. त्यासोबतच ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स जे आहे त्याला देखील त्यांनी जॉईन केलेलं आहे. त्यासोबतच या पूर्ण व्हिजिटमध्ये भारताने त्रिनिदाद अँड टोबॅगो मधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना 2000 लॅपटॉप गिफ्ट दिलेलं आहे. तिथले जे प्रधानमंत्री आहेत त्यांचं जे डिजिटल एज्युकेशन व्हिजन आहे त्याला अनुसरून हे इथे केलं गेलेलं आहे. तसंच तिथे एक इन्स्टिट्यूट आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो मध्ये, त्याचं नाव आहे नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या इन्स्टिट्यूशनला तिथे भारताने $1 मिलियन एवढ्या किमतीचे ॲग्रो मशिनरी तिथे गिफ्ट दिलेले आहेत. तसंच अजून एक काय आपल्याला बघायला मिळते, इंडिया इज गोइंग टू सपोर्ट मिलेट कल्टिवेशन इन त्रिनिदाद अँड टोबॅगो. ऑल्सो इट इज गोइंग टू सपोर्ट सीवीड फर्टिलायझर युसेज, नॅचरल ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेस एक्सेट्रा इन त्रिनिदाद अँड टोबॅगो. या फील्डमध्ये पण भारत त्रिनिदाद अँड टोबॅगोला मदत करणार आहे. सो हे IRच्या अँगलनी ही एक बातमी आपल्याला इथे महत्वाची राहू शकते. देन अजून एक बातमी जी आलेली होती किंवा वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आलेला आहे इनइक्वालिटीवरती आणि त्यामध्ये म्हणलेलं आहे की भारत जो आहे तो जगातला 4थ्या नंबरचा मोस्ट इक्वल कंट्री आहे. आता यासाठी त्यांनी गिनी कोएफिशियंट जे आपण इकॉनॉमी मध्ये वाचतो गिनी कोएफिशियंट याचा त्यांनी आधार घेतलेला आहे. गिनी कोएफिशियंट. ठीक आहे. आता इनइक्वालिटी भारतामध्ये सिग्निफिकंटली कमी झालं असं ते म्हणतात 11-12 पासून ते 22-23 पर्यंत. आता गिनी इंडेक्स किंवा गिनी कोएफिशियंट जो आपण म्हणतोय तो भारताचा किती आहे 25.5 आहे. कंपेअर जर केलं तर चायनाचा 35.7 आणि अमेरिकेचा 41.8 आहे. भारत 4थ्या नंबरवरती आहे या रिपोर्टमध्ये. तर पहिले 3 कोण आहेत तर पहिल्या नंबरला येते स्लोवाक रिपब्लिक, दुसऱ्या नंबरला येते स्लोवेनिया आणि तिसऱ्या नंबरला येते बेलारूस. ठीक आहे. सो हे पहिले 3 आहेत, मग भारत आहे 4थ्या नंबरला. इवन हे पण म्हणलेले की भारतामध्ये एक्स्ट्रीम पॉवर्टी जी आहे ती 16.2% एवढी होती 11-12 मध्ये, ते आता 2.3% आलेली आहे. आणि भारत या पूर्ण यादीमध्ये मॉडरेटली लो इनइक्वालिटी कॅटेगरीमध्ये आहे. आता मॉडरेटली लो कधी म्हणलं जाते जेव्हा गिनी स्कोअर जो आहे तो 25 ते 30च्या दरम्यान आहे. आपला किती आहे 25.5 आहे. म्हणजे थोडं 0.5 ने अजून खाली आलं की आपण एकदम व्हेरी लो इनइक्वालिटी या कॅटेगरीमध्ये येऊन जाणार आहे. असं पूर्ण आपल्याला ही बातमी दिसते. कोणी म्हणलेलं आहे वर्ल्ड बँकनी तिथे म्हणलेलं आहे. ठीक आहे. सो ही एक बातमी आपल्याला तिथे महत्वाची राहू शकते. देन मागच्या आठवड्यामध्ये आपण कोऑपरेटिव्ह बद्दल पण बऱ्याच गोष्टी येताना बघितल्या. तर मग इंडियामधली पहिली कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी तिथे बनवली गेलेली आहे आणि कुठे बनवली गेली गुजरातमध्ये. तर मग याचं फाउंडेशन जे आहे
ते जे युनियन मिनिस्टर आहेत कोऑपरेटिव्हचे अमित शाह त्यांनी फाउंडेशनचं ले केलेलं आहे. कुठं ही पहिली युनिव्हर्सिटी कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी कुठे लोकेटेड आहे तर आनंद गुजरातमध्ये, जे अमूल जिथे आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड, सो तिथे ही पहिली युनिव्हर्सिटी लोकेटेड असणार आहे. युनिव्हर्सिटीचं नाव काय, भारतातल्या पहिल्या कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीचं नाव काय तर त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी. त्रिभुवन म्हटल्यावरती कोणाचं नाव आहे तर त्रिभुवन दास किसीबाई पटेल, जे इंडियाच्या कोऑपरेटिव्ह मुवमेंटचे पायोनियर समजले जातात. इवन अमूलचे फाउंडर्स पण ते आहेत, त्रिभुवन दास किसीबाई पटेल. आता ही पहिली अशी नॅशनल लेवलची कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आहे भारतातली आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये एज्युकेशन अँड रिसर्चसाठी ते काम करणार आहेत. ऑल्सो इट विल वर्क टू रिअलाइज प्राईम मिनिस्टर मोदीज विजन ऑफ स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्हज. तो पण एक मुद्दा इथे सांगितलेला आहे. आता युनिव्हर्सिटी आहे म्हटल्यावरती इथे कोर्सेस ऑफर केले जातील. तर मग कोणते कोर्सेस आहेत, पण ते तिथे काय काय म्हणलेलं आहे, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट त्यामधला कोर्स तिथे राहील, कोऑपरेटिव्ह फायनान्स आहे, कोऑपरेटिव्ह लॉ आहे, कोऑपरेटिव्ह बेस्ड रूरल डेव्हलपमेंट आहे. या कोर्सेस तिथे, या प्रकारचे कोर्सेस तिथे ऑफर केले जातील. इवन फ्युचरमध्ये ते म्हणतात सेकंडरी स्कूल्समध्ये पण कोऑपरेटिव्ह एज्युकेशन इन्व्हॉल्व्ह केलं जावं, यासाठी फ्युचरमध्ये ते काम करणार आहेत. तर असं पूर्ण तो एक आढावा आपल्याला या इन्फोग्राफिक मध्ये बघायला मिळतो अबाउट दी कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी इन इंडिया. ठीक आहे. सो इथपर्यंत थ्रू क्लिअर कट इन्फोग्राफिक्स व्हिज्युअली चांगल्या पद्धतीने जे तुम्हाला लक्षात राहू शकतील अशा फोटोच्या स्वरूपामध्ये या सगळ्या बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत. असंच आपण दर आठवड्याच्या बातम्या त्या दिवसाच्या सोमवारी, त्या आठवड्याच्या सोमवारी आपण कव्हर करत राहू. सो नेक्स्ट मंडेला आपला पुढचा सेशन प्लॅन असेल आणि या ज्या नोट्स आहेत जे आपण आता बोललो, या नोट्स तुम्हाला अवेलेबल होतात या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. इग्नाइट UPSC MPSC हे चॅनल जॉईन करा. या चॅनलवरती तुम्हाला या सगळ्या नोट्स अवेलेबल होतील. ठीक आहे. तो एक भाग. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि काही तुम्हाला क्वेरी असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू. पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू या सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.